नमस्कार मित्रांनो, लोकायन IAS अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत. आपण बघणार आहोत की नुकत्याच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, पहिलीच लेखी परीक्षा राज्यसेवा, त्याच्यामध्ये इतिहास, हिस्ट्री ऑप्शनल वैकल्पिक विषय, त्याचे पेपर कसे आले, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि त्याची संभाव्य उत्तरं काय असू शकतील. त्या ज्यांचा इतिहास हा वैकल्पिक विषय आहे किंवा जे इतिहास वैकल्पिक विषय घ्यायचा विचार करतायत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. एक चर्चा आपण करू, एक धावता आढावा घेऊ आणि हे करताना कुठेही मी प्रश्न अजून बघितलेच नाहीयेत आणि चॅट जीपीटीचा आधार घेतलेला नाहीये. आपण डायरेक्टली चर्चा करू, बघूयात की कशा प्रकारचे प्रश्न होते. पहिलाच प्रश्न, सेक्शन ए यांनी मॅप, जसे युपीएससीत मॅप असतो 50 मार्काचा प्रश्न असतो, तो यांनी ओमिट करून टाकलाय, डायरेक्टलीच प्रश्न टाकलेत. मॅपचा प्रश्न घेतलेलाच नाहीये. प्राचीन भारत, पेपर ए, सेक्शन ए. पहिला प्रश्न, गुप्त कालखंडातील नाणे प्रणाली. तर गुप्त कालखंडातील नाणे प्रणाली, तर हा प्रश्न जो आहे हा ऑलरेडी युपीएससी मध्ये जीएस मध्ये येऊन गेलाय. गुप्त काळातली नाणी ही त्या काळातली सर्वात प्रगत होती, की त्याच्या आधी किंवा नंतर प्राचीन काळात तशी नाणी बनलीच नाहीत. तर ते बरोबर आहे आणि त्या संदर्भात प्रश्न आहे की गुप्त कालखंडातील नाणे प्रणाली ही त्या काळातील आर्थिक समृद्धी व सांस्कृतिक प्रगतीचे द्योतक होती. या विधानाच्या आधारे गुप्तकालीन नाणे प्रणालीचे स्वरूप व ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. हा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये बघू. इंग्लिशमध्ये कधी कधी वेगळा अर्थ प्रतीत होतो आणि त्यावेळी बघून घेणं चांगलं. द कॉइनेज सिस्टम ऑफ द गुप्ता पिरियड रिफ्लेक्ट द इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी अँड कल्चरल ॲडव्हान्समेंट ऑफ द एज. ऑन द बेसिस ऑफ द स्टेटमेंट एक्सप्लेन द नेचर अँड हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स ऑफ गुप्ता कॉइनेज. तो सेमच अर्थ आहे. आता अशा प्रकारे आपण बघितलं की गुप्त काळातली नाणी जी होती त्याच्यात काय दिसतं की एक तर बयाना राजस्थानमध्ये, तिथे अशाने पण हंडा सापडला आणि त्यात गुप्तांची नाणी मोठ्या प्रमाणावर सापडली. किंबहुना प्राचीन भारतातली सर्वाधिक सोन्याची नाणी, गोल्ड कॉइन्स, ही गुप्त काळातली आहेत. विशेषतः समुद्रगुप्त याच्या काळातली आहेत आणि म्हणूनच गुप्त काळाला काही इतिहासकारांनी गोल्डन पिरियड ऑफ एन्शियंट इंडिया, प्राचीन भारताचा सुवर्ण काळ असंही म्हटलं आहे. त्यांची चांदीची नाणी पण सापडली आहेत, तांब्याची पण सापडली आहेत. ही त्यांची सोन्याची नाणी जी होती त्यांना दिनार असं म्हटलं जाईल. जसं त्यांच्या आधीच्या काळामध्ये जे कुशाण होते त्यांच्या नाण्यांना पण दिनार म्हणत आणि ते नाव कंटिन्यू झालंय. आता गुप्त नाण्यांचं वैशिष्ट्य काय आहे की त्यातनं आपण म्हटल्याप्रमाणे प्रश्नामध्ये आर्थिक समृद्धी आणि सांस्कृतिक प्रगती दिसून येते. कसं काय, तर एक तर ही नाणी जी आहेत ती अत्यंत कौशल्याने बनवली, की तिच्याचा पूर्ण भाग वापर केलाय आणि तांत्रिक दृष्ट्या ते सुबक येतं. तांत्रिक सुबक नाणी आहेत आणि त्याच्यामध्ये जी आकृत्या काढल्या आहेत त्या अत्यंत सुंदर येतं. जसं हे गुप्त राजे जे आहेत ते विविध कृत्य, जसं समुद्रगुप्त व्याघ्र पराक्रम नाणी, म्हणजे एका वाघाला मारतो, एकदम बॉडी बिल्डर टाईप दाखवलाय, एकदम हेप्टी आहे, चांगला छाती पुढे आहे आणि तो वाघ पण असा एकदम मस्त दाखवलाय आणि मग तो मारतोय. मग वाघ आहे इथे सिम्बॉलिक आहे. वाघ म्हणजे काय बाबा, तर शत्रू. मग अशा शत्रूला मारतात दाखवलाय की त्याचा मुलगा चंद्रगुप्त दुसरा, चंद्रगुप्त विक्रमादित्य, तो तर गेंडा मारतात दाखवलाय. मग गेंडा हे शकांचं प्रतीक आहे, गेंडा मारलाय, शक मारलाय. तर असं त्यांचे राजकीय कलाकृती पण दिसतात. किंवा मग चंद्रगुप्त पहिला जो होता त्याच्या नाण्यांवर आपल्याला कुमार देवी ही त्याची पत्नी पण दिसते, ती क्षत्रिय घराण्यातली होती, लिच्छवी. त्यामुळे मग त्यांच्यासाठी ती मोठी महत्वाची गोष्ट होती की स्वतः हे वैश्य होते गुप्त. अशा प्रकारे राजकीय नातेसंबंध आपल्याला दिसतात यातनं. त्या व्याघ्र पराक्रम, अश्वमेध पराक्रम, वैवाहिक संबंध, किंवा समुद्रगुप्त एका नाण्यांवर दिसतंय की विणा वाजवतोय, मग तो विणा वादक होता हे त्यातनं आपल्याला दिसतं, संगीतकार होता हे त्यातनं आपल्याला दिसतं. शिवाय राजांनी काय केलंय की नाण्याच्या उलट्या साईडला त्यांची आवडती जी देवता आहे, तर प्रत्येक राजाची देवता ही वेगवेगळी. मग कोणाची दुर्गा आहे, किंवा मग कुमारगुप्ताच्या नाण्यावर मोर आहे, मोर, तो मोरांना चारा घालतोय. का, कारण तो कुमार आहे, कार्तिकेय, आणि कार्तिकेयचं वाहन मोर आहे. मग असे जे आवडते देवता आहेत त्या पण तरी त्याच्यावर छापल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्या काळातले पंथ, धार्मिक कल्पना यांची माहिती पण मिळते. या नाण्यांवर अजून काय कळतं आपल्याला, तर या नाण्यांवर समुद्रगुप्त गुप्त कसं लिहितं असं लिहिलंय, समुद्रगुप्त. मग खूप इंटरेस्टिंग आहे. ही अशा लिहायची पद्धत उभं ही चायनीज पद्धत आहे. त्यातनं या लोकांचा चीनशी कसा व्यापारी संबंध वाढला होता, यात कसा पूर्वेकडे व्यापार वाढला होता हे आपल्याला चांगलं कळून येतं. पुढे चंद्रगुप्ताने गुजरात जिंकल्यानंतर
पश्चिमेशी व्यापार वाढला. ते सुरुवातीला फक्त पूर्वेशी होता, नंतर पश्चिमेशी व्यापार वाढला आणि त्यामुळे मग आर्थिक समृद्धी गुप्तांची वाढायला लागली. आणि बाकी दक्षिणेत जे वाकाटक होते त्यांच्याशी यांचे वैवाहिक संबंध होते. चंद्रगुप्त दुसऱ्याने आपली मुलगी प्रभावती गुप्त हिला विवाहात दिले, तर त्यांच्याशी संबंध असल्यामुळे तिथूनही व्यापारी संधी निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे गुप्तांच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या भरभराट चालली होती. श्रेणी ठिकठिकाणी काम करत होत्या. मग हे नाणी पाडण्यामध्ये श्रेणींचाही मोठा हातभार आहे, की श्रेणी हे व्यापारी संघ होते, विविध प्रकारचे कारागिरांचे एकत्रित संघ होते, जे प्रामुख्याने विविध धातूंचे संघ असत, मेटल गिल्ड्स. मग त्याच्यामध्ये कोणी सोन्याचं श्रेणी असे, कोणी चांदीचं असे, कोणी तांब्याचं असे, कोणी शिशाचं असे, कोणी कास्त्याचं असे. आणि अशा प्रकारे गिल्डचं एक वैशिष्ट्य आहे की ते खूप चांगल्या प्रकारे कोरीव काम करून दाखवत, खूप चांगल्या कलाकृती करून दाखवत. त्यातलं एक अमर उदाहरण म्हणजे मेहरौली येथला गुप्तांचा लोहस्तंभ, जो अजूनही गंजलेला नाहीये. मग तीच कारागिरी, तीच स्पेशालिटी नाण्यांमध्ये रिफ्लेक्ट होतं असं म्हणता येईल. मग आता जी नाणी आहेत ती सोन्याची आहेत. मग ते काय की सोनं हे एक प्रकार समृद्धीचं प्रतीक आहे, प्रॉस्पेरिटीचं प्रतीक आहे. त्याचा रिझर्व्ह कॉइन वापर होत असावा. शिवाय चांदीची नाणी आहेत ज्याचा प्रत्यक्ष व्यापारामध्ये वापर होत असावा असं आपल्याला दिसतं. तर नाणं हे एक प्रकार त्यांच्यासाठी राजकीय स्टेटमेंट आहे, की ती नाण्यांवरून लोक त्यांना ओळखतात किंवा त्यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळते. त्या आजच्या काळात जसं मन की बात आहे तसं त्या काळात मन की बात तर नव्हतं. तर मग गुप्तराजे आपली मन की बात लोकांपर्यंत नाण्यांमधून पोहोचवत आणि अख्खा इतिहासच त्यामुळे आपल्याला कळतो असं म्हणता येईल. तर मग गुप्त कालखंड नाणे प्रणाली ही त्या काळातील आर्थिक समृद्धी. मग आता एक प्रकार बघितलं की खूप सारे सोन्याची नाणी सापडलेत आणि त्यात आर्थिक समृद्धी दिसते. अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळ्यांकडे सोन्याची नाणी होती, गरीब लोक कवडी वापरत असेही उल्लेख आहेत. त्यामुळे मग सगळे सोन्याची नाणी वापरत नसले तरी मोठ्या प्रमाणावर नाण्यांचा वापर होत होता आणि विशेष सोन्याच्या नाण्यांचा वापर होत होता, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. व सांस्कृतिक प्रगती त्यात द्योतक होती. सांस्कृतिक प्रगती कसं काय, तर एक तर या काळापर्यंत आता ग्रीकांचा प्रभाव स्थिरावला होता, हिंदू धर्म या काळामध्ये स्थिरावलेला होता, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, तो याच काळात आलाय. पुराण आली आहेत आणि पुराण आधारित कथा उभारल्या आहेत आणि त्यातनं देवदेवतांची वाढ झाली, त्यांची वैशिष्ट्य पुढे यायला लागली आणि या सगळ्यातनं शैव वैष्णव ही पंथ भरभराटले. मग सगळं आपल्या त्या नाण्यांमधनं, त्याच्यावर चित्रणामधनं आपल्याला दिसून येतं. ग्रीकांच्या प्रभावाने राजे असे एकदम दष्टपुष्ट दाखवलेत, एकदम ते देखणे दाखवलेत. तसं काय भारतीय राजे एवढे दष्टपुष्ट नसतात, पण ग्रीकांचा प्रभाव होता असं म्हणतात येईल. पण मग नाणी खास भारतीय आहेत, कारण विशेष दुसऱ्या साईडला जी देवता आहेत त्यात खास भारतीय येतं आणि त्यात देवतांची वैशिष्ट्य आपल्याला शंकर आहे, दुर्गा आहे, जे आपल्याला दिसतात. तर ही जी नाणी आहेत गुप्तांची, त्यांचं वैशिष्ट्य असं की ती इतकी वर्ष टिकून राहिली. याचा अर्थ काय, ती तिचं पुढचे काळात राजे काय करत, पुढचे राजे ते आधी नाणी वितळून टाकत आणि ते वितळून तशी नवीन नाणीची काढत. पण इतके वर्ष गुप्तांची नाणी टिकून येते याचा अर्थ काय की पुढच्या काळातल्या लोकांना गुप्तांचा अभिमान होता आणि म्हणून त्यांनी ती नाणी सांभाळली असेही म्हणता येईल आणि त्यामुळे ती नाणी टिकून आहेत हेही म्हणता येईल. आणि असं सगळ्याच अर्थाने बघितलं तर अशा प्रकारची नाणी पुन्हा एकदा प्राचीन काळामध्ये कुठे काढलीच नाहीत. किंबहुना गुप्तांनंतर अनेक कारणांनी व्यापार कमी झाला आणि त्यामुळे नाण्यांचं संचलन जे आहे तेच कमी झालं आणि त्यामुळे एक प्रकारचा मॉनिटरी एनिमिया की नाण्यांचं दुर्भिक्षता किंवा दुर्मिळता निर्माण झाली पुढच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारे मग गुप्त काळ हा एक प्रकारे नाणे पद्धतीमधला एक उत्तम काळ ठरला असं आपण निश्चित म्हणता येईल. सोपा प्रश्न रिलेटिव्हली, फार कठीण नाहीये. पुढचा, सिंधू खोरे संस्कृती ही प्राचीन भारतातील एक विकसित नागरिक संस्कृती होती. तर साधारणतः पहिला प्रश्न नेहमी सिंधूवर येतो, यावेळी माझा दुसरा टाकलाय. पण एक विकसित नागरी संस्कृती होती, नागरी होती, अर्बन. हे तर प्रश्नच नाही म्हणे. या विधानाच्या आधारे सिंधू संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये लिहा. द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज अ हायली डेव्हलप्ड अर्बन सिव्हिलायझेशन ऑफ एन्शियंट इंडिया. ऑन द बेसिस ऑफ दिस स्टेटमेंट एक्सप्लेन द मेजर फीचर्स ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. मग आता कसं की सिंधू सभ्यतेची आपण वैशिष्ट्य लिहायला बसलो तर खूप 10 पान लिहिता येतील. भरपूर वैशिष्ट्य आहेत, खूप वैशिष्ट्य पण संस्कृती होऊन गेली आहेत, काही शंका नाही. पण मग इथे फोकस कशावर आहे बाबा, की विकसित नागरी संस्कृती कशी होती या शब्दावर फोकस आहे. मग त्यामुळे विकसित नागरी स्वरूप काय होतं, एक नागरी सभ्यता म्हणून सिंधूची काय वैशिष्ट्य होती त्याचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यावा लागेल.
मग आता नागरी युती म्हणजे काय, तर ग्रामीण भाग होता की नव्हता? तर हो, खूप मोठा ग्रामीण भाग पण होताच. तिकडनंच तर धान्य तयार होऊन येई आणि त्याच्यावर तर शहरं चालली, त्यातच तर व्यापार बरोबर वाटला. त्यामुळे ग्रामीण भाग तो होताच, तो मोठा होता संख्येने, लोकसंख्येने. पण नागरी संस्कृती किंवा सभ्यता हे खास वैशिष्ट्य आहे. मग नागरीमध्ये वैशिष्ट्य काय, तर एक तर त्यांची शहरं जी आहेत ती नियोजित आहेत, एवढं वैशिष्ट्य आहे. काय पुरावा, तर ग्रिड पॅटर्न आहे. रस्ते एकमेकाला 90 अंशामध्ये छेदतात. आता सिद्ध होतं की शहरं नियोजित होती, इतकी नियोजित की बाबा तिथे सगळं फुटपाथ होते, त्या फुटपाथवर कुठले अतिक्रमण नाहीये. शहरांमध्ये एंट्री करण्यासाठी आधी सील दाखवावं लागेल, मुद्रा, तरच एंट्री मिळेल. कोणालाही असं एंट्री मिळत नसे. त्यामुळे ट्रॅफिक जामचा मुद्दा नाही, खूप जास्त गर्दी झालीचा मुद्दा नाही, झोडपट्टे उभं राहिलं रस्त्यावर, स्लम्स, तो मुद्दा अजिबात नव्हता यांच्याकडे. आणि प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण टाईप होतं. प्रत्येक शहरामध्ये धान्य कोठार होतं, तिथे वर्षभर लागणारं धान्य साठवून ठेवत. प्रत्येक शहरामध्ये पाणी व्यवस्थापन केलं होतं. त्या पाऊस कमी पडे, पण जो पडे त्याचं पूर्ण पाणी साठवून ठेवलं जाईल. पाणी अडवा, पाणी फिरवा, पाणी जिरवा, या सगळ्या कल्पना इथे वापरल्या जातं. त्यामुळे उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्थापन हे सिंधूचं सभ्यतेचं एक खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. नागरी नियोजन करण्यासाठी त्यांच्याकडे निश्चितच म्युन्सिपालिटी, नगरपालिका असावी, यात काही शंका नाही. आणि ती कडक असावी, यातही काही शंका नाही. आजच्या पेक्षा कडक होती, नियम सगळ्यांना पालन करावं लागत, फसवासवी करून चालत नसे. साधारणतः शहराचे 3 किंवा 4 भाग असत. एका भागामध्ये राज्यकर्ते राहत, दुसऱ्या भागामध्ये सरदार मंडळी राहत, तिसऱ्या भागामध्ये कारागीर राहत आणि चौथ्या भागामध्ये सामान्य लोक जे आहेत ते राहत, असं दिसतंय. काही ठिकाणी 3 भाग होते शहराचे, जसं धोलवीराचे 3 भाग होते, ते काही ठिकाणी 2च भाग सापडले. किलेगुल मोहम्मद ठिकाणी 2च भाग आहेत. पण अशा प्रकारे 4 भाग हे आदर्श कल्पना होती. या 4ही भागाला तटबंदी असे दगडाची, म्हणजे संरक्षण असे. आणि पुन्हा प्रत्येक पूर्ण शहराला पण तटबंदी होती, डबल सिक्युरिटी होती. त्या त्या भागाला पण सिक्युरिटी, तटबंदी, आणि पूर्ण शहराला पण तटबंदी. मग काय होतं की लोक समृद्ध होते, आजूबाजूचे लोक हे भटके लोक होते, मागास लोक होते, त्यांच्यावर अटॅक करत असावेत. आणि म्हणून मग या संरक्षणाची गरज त्यांना पडली, असं आपण म्हणू शकतो. आता शहरी संस्कृतीची सगळी महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये आहेत. जसं नगर नियोजन बघितलं आपण, गटार व्यवस्था बघितलं, रस्त्यांचं व्यवस्थापन, फुटपाथचं व्यवस्थापन इतकं प्रगत आहे की हडप्पामध्ये रात्रीच्या वेळी दिवे लावले जातात, स्ट्रीट लाईट्स, तेलाचे दिवे असतात. याचा अर्थ काय की शहर 24 तास ऍक्टिव्ह होतं. दर इज अ नाईट लाईफ इन द हडप्पा. सो दॅट्स व्हेरी ऍडव्हान्स, की 24 तास शहर चालू असे. या लेव्हलला त्यांचं नागरीकरण पोहोचलं होतं असं आपल्याला दिसून येतं. किंवा मग अजून काही वैशिष्ट्य म्हणजे वेगळं स्मशानगृह सापडले हडप्पा येथे आहे, मोहनजोदडोला आहे, की वेगळं स्मशानगृह, म्हणजे मग असं घराच्या समोर पुरलं, घरातच पुरलं, असे प्रकार स्मशानगृह आहे, ते वेगळं आहे. ते अशा प्रकारे आहे की जिथून हवा शहराकडे येणार नाही, नाहीतर मग तो प्रेतांचा वास तो शहरामध्ये येईल. ती सगळी सुद्धा व्यवस्था त्यांनी केली आहे. असं खूप बारीक बारीक विचार नियोजनामुळे त्यांनी केलाय की कशा प्रकारे शहर सांभाळता येईल. आणि यामुळेच ही शहरं जी आहेत ही आजच्या शहरीकरणासाठी सुद्धा एक प्रकारे आदर्श आहेत. का? कारण ते एक प्रकारचे स्मार्ट सिटीज आहेत, त्या बॉर्न स्मार्ट. म्हणून त्याला सगळा विचार केलाय, सिक्युरिटीचा विचार केलाय, जल सुरक्षेचा विचार केलाय, अन्न सुरक्षेचा विचार केला आहे. सगळे विचार ते करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे हा फायदा आहे. स्वच्छतेवर खूप भर दिलाय, कारण रोगराई पसरते शहरी भागात, आणि रोगराई मागे पाणी, आणि पाणी असं उघड्यावर असणं, सांडपाणी, त्याचा डास होणं, आणि मग त्यातनं रोगराई वाढणं, हा प्रकार कॉमन असतो. त्या सिंधूमध्ये सगळं विचार केलाय की प्रत्येक घरात बाथरूम असे, बाथरूम मधनं पाईप काढून ते रस्त्याच्या मध्ये गटारामध्ये सोडत, ते गटार सगळी फरशाने झाकली होती, त्यामुळे पाणी बाहेर शकत नसे. ते छोटं गटार मुख्य गटारला जाईल, मुख्य गटार अजून मुख्य गटारला जाईल, आणि सगळे शेवटी नदीमध्ये जातं खालच्या साईडला. म्हणजे मग पिण्यासाठी वरच्या साईड नदीचं पाणी वापरत आणि खालच्या साईडला सांडपाणी सोडत. नाहीतर मग उलटं केलं तर मग सांडपाणी असलेलं पाणी प्यायची वेळ यायची आणि त्यातनं रोगराई वाढायची. तर अगदी बारीक 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 विचार सिंधूच्या लोकांनी केलाय. आणि त्यामुळेच ही भारताची पहिलीच सभ्यता एक उत्कृष्ट नागरी सभ्यता होती. आणि त्यामुळे आजच्या नागरीकरणाला हा मोठा आधार आहे. कारण बरंच असं वाटतं की भारत खेड्यांचा भारत आहे आणि याचं काय नागरीकरण होतं की नाही, हे होईल की नाही, तर होतंय, होणार, आणि चांगलं करू शकतो आपण. तशी बॅकग्राऊंड, तसा इतिहास, तशी पार्श्वभूमी आपल्याला आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणूनच या प्रश्नाचं महत्व त्या दृष्टीने आहे. ऐकणं इंटरेस्टिंग. पुढे जाऊयात.
ऋग्वेदकालीन समाज, आता हे पण एक्सपेक्टेडच आहे. ऋग्वेदकालीन समाज आणि उत्तर वैदिक कालातील समाज रचनेत लक्षणीय बदल दिसून येत होतात. मग आता हे एक सिलेबसचा भाग आहे की ऋग्वेदकालीन समाज आणि उत्तर वैदिककालीन समाज या दोन समाजांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय काय फरक दिसून येतात, हा प्रश्न युपीएससी मध्येही आणि जीएस मध्ये पण सामान्य अध्ययन काय विचारला जातो, हा अगदी फेवरेट आणि नेहमी विचारलेला प्रश्न आहे. तोच प्रश्न विचारलाय. त्या विधानाच्या आधारे ऋग्वेदकालीन उत्तर वैदिककालीन काळातील सामाजिक जीवनातील तुलनात्मक बदल स्पष्ट करा. सगळंच नाही तर इथे समाज रचना म्हटलं जाते आणि इथेही सामाजिक जीवनातील तुलनात्मक बदल स्पष्ट करा. Significant changes can be observed between the social structure of the Rigvedic period and that of a later Vedic period. On the basis of the statement, state the comparative changes in the social life between the Rigvedic and later Vedic period. मग आता काय बहु सामाजिक फरक आहे, तर पहिली गोष्ट तर ऋग्वेदिक काळ कुठला आहे, तर साधारणतः 1500 बीसी ते 1000 बीसी हा ऋग्वेदिक काळ आहे. आणि मग 1000 ते 600 बीसी बिफोर क्राइस्ट, इसवी सन पूर्व, हा उत्तर वैदिक काळ आहे. त्यामुळे ही 500 वर्ष आणि ही 400 वर्ष आहेत. ही 500 वर्ष प्रामुख्याने पंजाब या भागात काढलीत आणि नंतर मात्र पुढे 400 वर्ष ते पूर्वेकडे सरकलेत. आजचा उत्तर प्रदेश, बिहार, त्याला आर्यावर्त असताना म्हटलं आहे. मग अशा प्रकारे थोडस स्थानांतरी झालं त्यांचं काही प्रमाणामध्ये या सगळ्या काळात. लोकसंख्या सुद्धा वाढली. तर मग पूर्व वैदिक काळ जो आहे की त्याला ऋग्वेदिक काळ म्हणतात, त्यात थोडी गुंतागुंत कमी आहे. समाज हा इगॅलिटेरियन म्हणजे समताधिष्ठित समाज आहे. ऋग्वेदिक समाज जो आहे हा समताधिष्ठित समाज आहे, इगॅलिटेरियन, समतेला महत्व दिलं आहे. आणि त्यामुळेच जरी तो पुरुष सत्ताक असला, पॅट्रियार्कल, तर याचा अर्थ असा नाही की स्त्रियांची स्थिती अतिशय दुय्यम आहे. स्त्रियांची स्थिती बऱ्यापैकी समान आहे. आणि त्यामुळेच मग आपल्याला असं दिसतं की स्त्रिया सुद्धा व्यवसायात भाग घेत आहेत, विविध प्रकारच्या गोष्टी करतायत आणि त्याही लढण्यासाठी पुढे येत असं दिसून येत आहे. आणि कोणी कुठला व्यवसाय करेल, त्या वर्ण व्यवस्था अशी काही फिक्स झालेली या काळात नव्हती असं आपल्याला दिसतं. साधारणतः लूजली छत्र आणि विष असे दोन गट त्यांच्यामध्ये होते, पण ते फार ताठर असे काही नव्हते. आणि त्यामुळे कोणीही कुठलाही व्यवसाय करू शकेल त्याच्या आवडीनुसार असं आपल्याला दिसून येतं. बाकी मग विवाह हा एक विधी होता आणि बहुपत्नीत्व हा प्रकार पण होता. बहुपतित्व हा प्रकार पण होता. त्याची उदाहरण यम आणि यमीची कथा आहे, किंवा मग अश्विनी कुमार आहेत, त्यांचं सूर्याच्या मुलीशी लग्न झालंय. पण मग ते अश्विनी कुमार आहेत, अनेक आहेत. तर बहुपतित्व पण आहे, बहुपत्नीत्व पण आहे, दोन्ही प्रकार आहेत. पण साधारणतः एक पत्नीव्रत किंवा एकच विवाह असणे हा त्याने आदर्श मानला होता असंही आपल्याला दिसतं. एकंदरीतच 3 कुटुंब एकत्र राहत, तर त्या अर्थाने ते एकत्र कुटुंब पद्धतीचं पालन करत. समाजामध्ये प्रत्येकाने काम करून जगणं अपेक्षित होतं, त्यामुळे समाजामध्ये भिकारी हा प्रकार नव्हता. हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बाकी बालविवाह नव्हते. थोडा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बालविवाह नव्हते. साधारणतः 13व्या-14व्या वर्षी विवाह करत, आणि त्या काळामध्ये 13-14 हे जवळजवळ मॅच्युअर एज होतं. त्यामुळे बालविवाह नव्हते. आणि अजून काय वैशिष्ट्य आहे, तर विधवा विवाहाला परवानगी होती. की विधवा विवाहामध्ये पहिला ऑप्शन नियोग हा दिला जाईल की दिराशी विवाह करा, आणि जर ते शक्य नसेल तर दुसरा एखादा विवाह करता येईल, किंवा आध्यात्मिक कारणासाठी स्त्रियांना अविवाहितही राहता येईल अशी तरतूद त्या काळामध्ये होती असं दिसून येतं. विवाह एक पवित्र संस्कार होता असंही मानलं गेलं आहे. मात्र विवाह छेद पण करता येईल, ज्याला आपण घटस्फोट म्हणतो, तशा प्रकार त्या काळामध्ये होताच. बाकी समाजामध्ये काही गुन्हे पण होते, जसं बलात्काराचा गुन्हा, खून करणे वगैरे सामाजिक इश्यू पण होते, पण रिलेटिव्हली ते कमी होते असं आपल्याला दिसतं. एकंदरीत समाज मोकळा आगळा होता, आनंदी प्रकारचा होता. विविध प्रकारचे खेळ खेळणं, रथ स्पर्धा करणं, बाणा मारण्याची स्पर्धा करणं, आवडता खेळ द्यूत खेळणं, आणि दारू पिणं. दारू म्हणजे जी सुरा होती एक प्रकारची, की युरोपियनचं 9वं मंडल आहे ते सोमरसला त्यांनी वाहिलंय. तर सोमरस हे दारूचा प्रकार आहे. अशा प्रकारे छान राहायचं, नाचायचं, गायचं, असं त्यांचं एक मस्त आयुष्य होतं. आणि सोशली बऱ्यापैकी ते समतारक्षित होते ऋग्वेदिक काळात. पण जसं पुढचा काळ आला, 1000 ते 600 बीसी, 400 वर्ष उत्तर वैदिक काळ, पूर्वेकडे सरकलेत आर्यावर्त, हे इतकं सरळ समाज उरला नाही. त्याच्यामध्ये स्तरीकरण झालं, स्ट्रॅटिफिकेशन
आणि या काळात आपल्याला हळू वर्ण व्यवस्थेमध्ये वाढ झाली दिसते. या काळात दोन नवीन वर्ण आले. एक म्हणजे ब्रह्मा या पुरोहितापासून ब्राह्मणा वर्ण आला, आणि जे स्थानिक लोकांना आर्य धर्मामध्ये घेतलं त्यातनं शूद्र हा चौथा वर्ण पण आला. आणि अशा प्रकारे एक आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी एक चातुर्वर्ण व्यवस्था उत्तर वैदिक काळामध्ये झालेली दिसते. आणि त्यामुळे तो आता मुखडाकळा समाज कमी झाला आणि ताठरता येत चालली होती. त्याशिवाय निश्चितच स्त्रियांचं स्थान आता दुय्यम झालेलं आपल्याला उत्तर वैदिक काळामध्ये दिसतं. अजूनही त्या शिकतायत. त्याची उदाहरणं आहेत. गार्गी आहे, मैत्रेयी आहे, कात्यायनी आहे, पण तरी ते कमी झालंय असं दिसतंय. उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करण्याची सवय लागायला लागली. त्यातनं एक प्रकार ताठरपणा आला की जसं विवाहाचे 8 प्रकार, मग 4 चांगले, 4 वाईट, पहिल्या 4 मध्ये घटस्फोट नाही, पुढच्या 4 मध्ये मात्र वेगळं होता येईल, असं काय काय काहीतरी प्रकार गेले. आता ते असेच्या असे केले जातील असं नाही, पण तरी सुद्धा असं झालं पाहिजे. किंवा जीवन जगण्याची आश्रम पद्धती काढली की पहिला जो आहे तो शिकण्याचा काळ असतो, ब्रह्मचर्य, मग नंतर गृहस्थी, विवाह करून राहायचं, मग त्यानंतर वानप्रस्थ, वनात जायचं, आणि शेवटी संन्यास नंतर आलाय. असे 4 आश्रम उभे केले, चातुर आश्रम सिस्टम उभी केली आहे. तर अशा प्रकारे संस्काराची कल्पना काढली की व्यक्ती हा शूद्र असतो जन्मतः, आणि संस्कारांनीच तो अध्यात्माला पात्र ठरतो. आणि त्यामुळे मग संस्कार केले पाहिजेत. मग 16 संस्कार प्रमुख तयार केले, अनेक उपसंस्कार पण आहेत. तर अशा प्रकारे इंटरेस्टिंग कल्पना सामाजिक या काळात निर्माण झाल्या. सामाजिक दृष्ट्या या काळामध्ये पुरोहितांचं महत्व वाढायला लागलं. पुरोहित हे मध्यस्थ होते मानव आणि देवाच्या मध्ये. ते यज्ञ प्रामुख्याने आयोजित करत. यज्ञ मोठा होत चालला होता आणि त्यातनं पुरोहित आता महत्वाकांक्षी बनले. त्यांना राज्य मिळावं अशी अपेक्षा वाढायला लागली. तर क्षत्रिय पॉवरफुल असले तर हळूहळू आपल्याला दिसतं की पुरोहितांमध्ये आता एक प्रकारचं इच्छा निर्माण झाली की आपण प्रभुत्व गाजवलं पाहिजे. आणि यातूनच पुढच्या काळातले जे ब्राह्मण क्षत्रिय वाद निर्माण होणार होता त्याची बीज आपल्याला त्यातून दिसून येतात. आणि अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातला समाज जो आहे तो थोडा जास्त गुंतागुंतीचा समाज आहे. ताठरता त्याच्यामध्ये आली आहे, स्ट्रॅटिफिकेशन झालंय, वर्गीकरण झालंय, आणि स्त्रियांचे अधिकार मोठ्या प्रमाणावर कमी झाले हे आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे खूप काही लिहिता येईल या सगळ्या उत्तरामध्ये. पुढे जाऊयात. प्राग ऐतिहासिक काळातील मानवी जीवन अशा प्रकारे आता प्री हिस्टॉरिक पिरियड मध्ये आले. हे सामाजिक व सांस्कृतिक उत्क्रांतीची पायाभरणी करणारे होते. या विधानाच्या आधारे प्रागैतिहासिक काळातील मानवी जीवनाची मुख्य वैशिष्ट्ये लिहा. इंग्लिश मध्ये बोलून घेऊ. ह्युमन लाईफ इन द प्री हिस्टॉरिक पिरियड लेट डाऊन द फाउंडेशन फॉर सोशल अँड कल्चरल इव्होल्युशन. आता सरळ प्रश्न आहे, तरी प्री हिस्टॉरिक म्हणजे घाबरायला थोडस की बापरे काय लिहायचं, पण नाही, सरळ प्रश्न आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक काय उत्क्रांतीला मदत केली. ऑन द बेसिस स्टेटमेंट एक्सप्लेन द मेन फीचर्स ऑफ प्री हिस्टॉरिक ह्युमन लाईफ. मग प्रागैतिहासिक काळ हा खूप मोठा आहे. खरं सांगायचं तर म्हणजे 5 लाख वर्ष ते साधारणतः मग 10,000 BC पर्यंत मुख्य प्रागैतिहासिक काळ आहे जवळजवळ. मग नवाश्म युग आल्यावर मात्र वेग आला आणि मग गोष्टी वेगाने घडल्या रिलेटिव्हली, पण बाकी मग स्लो प्रगती होती. मग जवळजवळ 4,90,000 वर्ष हळूहळू प्रगती चाललेली होती. पण याचा अर्थ या काळाचा काही ठसा उमटला नाही किंवा या काळाने पुढच्या मानवाच्या प्रगतीमध्ये काही मदत केली नाही असं आहे का? तसं नाहीये. हाच तो प्रश्न आहे की याने काय केलं तर पायाभरणी केली. कशाची? तर 2 गोष्टींची, सामाजिक व सांस्कृतिक उत्क्रांतीची. मग आता एक सामाजिक बघूयात आपण. मग आता सामाजिक काय झालं की सुरुवातीला तर माणूस नुसार टोळ्यांनी फिरेल, टोळ्या असत. आणि टोळ्या सुद्धा का? तर जंगली प्राणी, इतर टोळ्यांचं भय, ते लढण्यासाठी एकत्र असलेलं बरं पडेल. पण टोळ्यांनी फिरले असले तरी जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यायची प्रत्येकाने. एक दुसऱ्याचं रक्षण करत नसे तर प्रत्येक आपापलं जीवन जगे. आणि त्यामुळे या टोळ्या फिरते असत. त्यांचा विशिष्ट कुठला विशिष्ट मार्ग ठरला नव्हता. त्या अन्नाचा शोध हा दिवसाला सर्वात मोठा अजेंडा असे. पण हळूहळू लक्षात आलं की आपण एकमेकांशी सहकार्य केलं, टीम सारखं काम केलं तर जास्त चांगलं लढता येतं प्राण्यांशी, दुसऱ्या एखाद्या टोळीशी, किंवा काम वाटून घेता येतं. आणि अशा प्रकारे मग कामाचं वितरण झालं की कोणाला कुठलं काम. आणि त्यातनं हळूहळू सामाजिक गोष्टींमध्ये हळूहळू सुरुवातीला शिकार स्त्रिया पण करत, आक्रमकपणे करत, पण हळूहळू काय झालं की पुरुष
हे शिकारीसाठी जायला लागले जास्त, आणि मागे राहून महिला या खाद्य, मुले यांची काळजी घ्यायला लागल्या, आणि अशा प्रकारे कामाचं विभागणी केली. आणि पुरुषांपेक्षा मसल पॉवर जास्त होती अशी, त्यामुळे भाला फेकणे किंवा एखादी गोष्ट दगड फेकून मारणे यात मसल लागतो, त्यांच्याकडे जास्त होती. अर्थात स्त्रियांकडे स्टॅमिना जास्त होता, पण मग तो घरकामात वापर होता असं ठरलंय. आणि अशा प्रकारे मग एक प्रकारची विभागणी होत गेली, आणि त्यातनं पुढच्या काळातली सामाजिक विभागणीचं एक प्रकारे पाऊल पडलंय असं दिसून येईल. या काळामध्ये असं लक्षात आलं की आपण एक कुटुंब सारखं राहिलो तर फायदा होतो, आणि त्यातनं अगदी जे दुर्बळ आहेत घरातले, वृद्ध आहेत, त्यांचीही चांगल्या प्रकारे काळजी घेता येते. आणि त्यातनं हळूहळू एकत्र राहायची पद्धत सुरुवात झाली. आधी सुरुवातीला एकत्र असं काही नव्हतं, थोडा काळ एकत्र राहत मूल जन्मताना, त्यानंतर सर्व वेगळे होतं. पण हळूहळू अगदी विवाह नाही तरी एकत्र राहायची पद्धत सुरू झाली. आणि बाकी सांस्कृतिक मध्ये फरक पडायला लागला हळूहळू. की काय झालं की 1.5 लाख वर्षापूर्वी साधारणतः माणसाला भाषेचा शोध लागला. तशा आधी भाषा नव्हती, मग ते खाणाखुणा करून आवाज करून फक्त एकमेकांना सांगत, पण भाषा अशी नव्हती. पण हळूहळू भाषा तयार झाली. सुरुवातीला अगदी प्राथमिक शब्द होते, मेलो मेलो, वाचवा वाचवा, असं काय काय बोलत. पण हळूहळू मग शब्द शब्द करत वाक्य तयार झाली, आणि त्यात सांगायला लागलं. त्यातनं खूप मोठी क्रांती घडली एक प्रकारे. त्यातनं अनुभवाचं वहन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करणं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करणं शक्य झालं. आणि मग त्यामुळे काय झालं की त्यावेळेस सांस्कृतिक प्रगतीला चालना मिळाली. तर ते एकत्र विचार करायला लागले, एकमेकांशी चर्चा करायला लागले की कशा प्रकारे आपल्याला आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढता येईल, कशा प्रकारे आहे ती परिस्थिती सुखद करून घेता येईल. आणि मग त्या प्रगतीमध्ये अनेक नैसर्गिक अडथळे, हा काळ जो होता या काळात हिमयुग आली आहेत. 1 नव्हे 2 नव्हे 5 हिमयुग आली होती. सगळं थंड पडलं, सगळे तलाव गोठले, समुद्र गोठले, धबधबे आटले, आणि त्यात बर्फ झालाय. माणसाचं जीवन अगदी अशक्य बनलं. माणूस संपतो की काशी वेळ आली. पण सगळ्यावर तरी एकत्र येऊन चर्चा करून आणि विविध उपाय करून, जसं आगीचा शोध लावला की गारगोटीने कशी ठणगी पडायची आणि कशी आग लावायची एकदा कळलं तर आगीमुळे उद्धारपणा मिळाला. किंवा पाळीव प्राणी पाळणे आणि त्यांचा फायदा करून घेणे कळलं. जसं कुत्रा हा पहिला प्राणी पाळलाय, मग गायी पाळायला लागले. विशेष म्हणजे त्या काळी गायींचं दूध पित नसत, तर मांस म्हणून खाते. फूड बँक, अन्नाची बँक सारखं वापरत. पण अशा प्रकारे खिल्लर ठेवायला लागले, प्राण्यांकडनं काबू करून घ्यायला लागला माणूस. तर अशा प्रकारे इंटरेस्टिंग गोष्टी कळायला लागल्या. आणि अशा प्रकारे सांस्कृतिक पायाभरणी होत गेली. त्यातला भाषा हा प्रकार, त्याचा विविध प्रकारच्या चालीरीती, मग डान्स शोधून काढले. डान्स मग एकत्र येऊन त्याचा रात्रभर डान्स करायला लागले. मग वाद्य शोधून काढले की त्या वाद्यांमुळे लय साधणं, ताल साधणं सोपं व्हायला लागलं. आणि मग या सगळ्यातनं विधी उभे राहिले. विविध विधी म्हणजे अशी कृती असते की ज्यातून देवता प्रसन्न होतात. पाऊस पडत असेल तर पाऊस पाडतात, पूर आले असेल तर ते मागे घेतात. अशा प्रकारे विधिनाट्य ज्याला म्हणतात, तसे विधिनाट्य उभी राहिली. आणि त्यातून माणसाचे विविध प्रकारचे देवदेवता, दैव आध्यात्मिक कल्पना त्यांची सुरुवात झाली असं म्हणता येईल. किंबहुना याच काळामध्ये माणसाने आता मृताला कशा प्रकारे पुरायचं, त्याच्याबरोबर काय काय ठेवायचं याचा विचार करायला सुरुवात केली आपल्याला दिसते. या सगळ्यात पितृपूजा हा प्रकार पुढे आला. पूर्वजांची पूजा करायला लागले. आणि या सर्वातच हळूहळू धर्म ज्याला आज आपण म्हणतो त्या प्रकारच्या कल्पना किंवा संकल्पना पुढे यायला लागल्या. आणि अशा प्रकारे प्रागैतिहासिक काळाचा खूप मोठा पगडा आजच्या आपल्या माणसावर आहे. की भले आजचा ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम आणि हिंदू आणि सगळे त्या काळात नव्हते, हे खरंय, पण माणूस होता. आणि त्याच्या खूप साऱ्या आजच्या आपल्या ज्या परंपरा कल्पना आहेत त्या सगळ्याचा पाया हा प्रागैतिहासिक काळामध्ये आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. पुढचं बघूयात. पहिल्यांदाच थेट शिवाजी महाराजांवर प्रश्न आहे. कारण एमपीएससी मध्ये इतिहास हा अगदी ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण असला तरी विशेष म्हणजे कधी इतिहासावर प्रश्न विचारत नाहीत. किंवा विचारला तर मग हर्षवर्धन किंवा असं कुठलं वैदिक काळ किंवा मध्ययुगीन मध्ये औरंगजेब, झेबुंदिसा, शिवाजी महाराजांवर थेट प्रश्न विचारत होता एमपीएससी. पण फायनली ऑप्शनल मध्ये का होईना थेट शिवाजी महाराजांवर प्रश्न विचारलाय. चांगलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणलेले प्रारंभिक मराठा राज्य हे त्यांचे नेतृत्व गुणांचे, प्रशासकीय दृष्टिकोनाचे व तत्कालीन राजकीय परिस्थितीचे फलित होते या विधानाची स्पष्टता करा. द अर्ली मराठा स्टेट एस्टॅब्लिश्ड छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ प्रोडक्ट
ऑफ 1 हिज लिडरशिप, 2 हिज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विजन अँड 3 कंटेम्पररी पॉलिटिकल सिच्युएशन. एक्सप्लेन दी स्टेटमेंट. मग आता या प्रश्नातच एक प्रकारे 3 भाग आहेत. मग एक लिडरशिप बद्दल लिहायचंय, 2 त्यांचं प्रशासकीय दृष्टिकोनाबद्दल लिहायचंय, आणि 3 कंटेम्पररी पॉलिटिकल सिच्युएशन, समकालीन किंवा तत्कालीन राजकीय परिस्थिती काय होती त्याबद्दल आपल्याला लिहायचंय. तर स्टेट प्रश्न तसा. आता शिवाजी महाराज म्हटले की अनेकांना वाटत की आपण डायरेक्टली शिवनेरी आणि मग कसं पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला, असं आपण तसं नाहीये. ते आता इतिहासातला प्रश्न आहे आणि काय विचारलं आहे त्याच्यावर फोकस ठेवून आपल्याला लिहावं लागेल. मग स्पेसिफिक विचारलंय की प्रारंभिक मराठा राज्याबद्दल म्हटलंय, विकसित स्वरूपात त्यांनी पुढे मोठं केलं राज्य, राज्याभिषेक घडवून आणला, दक्षिण दिग्विजय केला. हे पुढचा काळ साधारणतः वयाच्या 35 पर्यंत ते 40 पर्यंत त्यांनी जे काही केलंय, अर्थात आयुष्य 50 वर्षाचं होतं, पण 35 पकडत आपण, की वयाच्या 35 पर्यंत त्यांनी जे काही साध्य केलं त्याचं साधारणतः या उत्तरामध्ये अपेक्षा आहे असं आपण म्हणूयात. 3 गोष्टी बघा. पहिलं लिडरशिप, नेतृत्व. तर मग असामान्य नेतृत्व क्षमता त्यांच्यात होती, यात काही शंका नाही. मध्ये आपलं उदाहरण द्यावं लागतील की कशा प्रकारे नेतृत्व त्यांनी केलं, की त्यांच्या नेतृत्व त्यांच्या आधी पण होतं, त्यांचे वडील हे मोठे नेतृत्व असलेले होते. पण महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी सामान्यांमधलं असामान्यत्व शोधलं. मावळ भागातले जे शेतकरी होते, सामान्य गरीब, त्यांच्यातले योद्धे उभे केलेत. किती वैशिष्ट्य आहे की जे अगदी सामान्य शेतकरी जे लढले पण नाही कधी, त्यांना फक्त अन्याय सहन करणे एवढंच माहिती, त्या लोकांमधनं लढवई उभे केलेत आणि नेतृत्व केलंय. मग हे वैशिष्ट्य आहे की हम झिरो को हिरो बनाते हैं. त्या प्रकारचं दृष्टिकोन, त्या प्रकारचं साहस, आणि हे सगळं करताना स्वतः ते मागे राहिले नाहीत. प्रत्येक ठिकाणी सिंहासारखे ते पुढे असत आणि लढ्यांमध्ये थेट भाग घेत. एरवी राजे लोक हे मागे राहत, स्वतः पुढे येत नसत. लाख मिळे तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये अशी म्हण आहे, जे खरंच आहे. पण महाराज अपवाद ठरलेत आणि ते स्वतः लढत. मग नेतृत्व गुण अप्रतिम होते आणि त्याचा मोठा प्रभाव त्यांच्या काळावर पडला आणि त्यामुळेच त्या काळामध्ये स्वराज्य या कल्पनेला लोकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊ केला. आणि त्यामुळे जरी मोठी संकट पुढे स्वराज्यावर आली, खुद्द औरंगजेब चालून आला आणि 27 वर्ष त्याने हैदोस घातला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सगळा इंच जिंकून घेतला, तरीही लोक शरण गेले नाहीत, कारण त्यांचा नेतृत्व गुण महाराजांच्या, त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. पुढचा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विजन, त्यांच्या प्रशासनाचा दृष्टिकोन. आता प्रशासन तर ऑलरेडी मुघलांचं होतं, आदिलशाहीचं होतं, कुतुबशाहीचं होतं, सगळ्याच होतं, आणि थोडंफार प्रमाणात महाराजांनी त्याचं कॉपी केलंय. अष्टप्रधान मंडळासारखे त्यांच्याकडे मंत्री होते, सगळं तेच की. तर तसं नाहीये. महाराजांनी काय केलंय की सगळ्यामध्ये नाविन्यता दाखवली, इनोव्हेशन. तसं प्रत्येक किल्ल्यावर त्यांनी विविध जातीचे लोक ठेवले, अशा प्रकारे की त्यांनी स्वराज्यासाठी लढावं, आपल्या जातीसाठी नव्हे, आपल्या जातीबंधासाठी किंवा भावबंधासाठी नव्हे, असं जी विजन आहे. किंवा मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांना लढण्यासाठी प्रवृत्त केलं की तुम्ही नुसतेच खरडेकाशी करू नका, की कुणी असं म्हणू नये की मी फक्त लिहू शकतो आणि लढू शकत नाही, की एखाद्याने फक्त म्हणू नये की मी लढू शकतो पण लिहू शकत नाही. सगळ्यांनी सगळी कामं केली पाहिजे, कुठलंही काम कमी समजू नये हा दृष्टिकोन ठेवलाय. त्यांचं प्रशासन अत्यंत कडक होतं. अष्टप्रधान मंडळातून ते सल्लामसलत करत आणि त्याद्वारे राज्यकारभार चालवत, कारण ते स्वतः नेतृत्व होतं युद्धाचं, ते स्वतः मोहिमांवर असत. तेव्हा अष्टप्रधानपैकी पेशवा हा जो मंत्री होता त्याच्याकडे सामान्य प्रशासनाचे अधिकार होते. कुठल्याही पत्रावर खुद्द महाराजांची आणि पेशव्याची सही असेल, दोघांची सही असल्याशिवाय ते पत्र ऑथेंटिकेट मानलं जात नसे. पेशवा एका ठिकाणी असेल, त्यामुळे मग मंत्रिमंडळ काय करतंय हे राजाला कळे आणि राजा काय निर्णय घेतोय हे मंत्रिमंडळाला कळे, हा फायदा असेल. मग अशा प्रकारे प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट काम दिलं होतं. जसं सरनौबत आहे त्याचं काम लढण्याचं होतं, किंवा पंडितराव हा धार्मिक कार्याचा प्रमुख होता, न्यायाधीश नावाप्रमाणे न्याय देण्याचं काम करत असे, किंवा सचिव होते, अमात्य होते, डबीर होते, असे विविध प्रकारचे अधिकारी त्यांनी जमवले. तर हे सगळं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिपरिषद, ती महाराजांच्या मर्जीने काम करे आणि त्याचा विशिष्ट कालावधी नव्हता. महाराजांची मर्जी केली की ती त्यांना निघून जावं लागेल. पण अशा प्रकारे मग मध्ययुगीन राजवट असली पण तरी या सगळी सल्लामसलत करणं, त्यांच्याकडे योग्य सल्ला तो घेणं आणि त्यातून कृती करणं, हे एक प्रकारचं लोकतांत्रिक स्वरूप महाराजांनी स्वीकारलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यातून एक उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्था त्यांनी त्या काळामध्ये उभी केली. ती किती चांगली होती याचा पुरावा म्हणजे 27 वर्ष महाराजांनंतर, की ज्या औरंगजेबाने येऊन पूर्ण गोंधळ घातला
तेव्हा सुद्धा ती व्यवस्था टिकली, पण नुसती टिकली नाही तर औरंगजेबाला हरवून अख्ख्या भारतात पादाक्रांत करण्यात की मोठी झाली, हे वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कंटेम्पररी पॉलिटिकल सिच्युएशन, तत्कालिक राजकीय परिस्थिती. आता तत्कालिक राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोण होते, तर वरती मुघल होते आणि खालती आदिलशाही आणि या साईडला कुतुबशाही होती. असे तीन मोठे प्रस्थापित राज्यकर्ते होते. महाराजांनी एका वेळी तिघांना आव्हान दिले. त्यांची एवढी जबरदस्त हे होती, महत्वाकांक्षा आणि धाडस, की एकाच वेळी तिघांनी आव्हान दिले आणि तिघांची इथे लढले. तर पण त्यात त्यांनी विजन ठेवली की या दोघांची लढले ते फक्त दाखवून द्यायला की मी तुमच्या बरोबरीचा आहे, पण ते दाखवून दिल्यानंतर या दोघांची तरी मैत्री केली विशेष. आणि या तिघांची मिळून मराठी, आदिलशाही, कुतुबशाही एक हे तयार केलं, अलायन्स, आघाडी. तर महाराष्ट्रात तरी आघाड्या तिघांच्या नवीन नाहीत, महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, तशी तिघांची आघाडी गेली, मराठे, आदिलशाही, कुतुबशाही. का तर पुढचं मोठं संकट जे आहे मुघल, त्यांच्यापासून त्यांच्याशी लढण्यासाठी. आणि अशी विजन पूर्ण ठेवून काम केल्यामुळे त्यांच्या नंतर सुद्धा काही काळ का होईना आघाडी टिकू शकली आणि आदिलशाही, कुतुबशाही संपेपर्यंत ती काही एकत्र लढलेत असं आपल्याला दिसून येईल. आणि अशा प्रकारे एक तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज त्यांनी घेतला. सुरुवातीच्या लढाया फक्त स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी होत्या, मी कोण आहे दाखवण्यासाठी होत्या, पण नंतर मात्र त्यांनी एक मोठी विजन मांडली आणि ती सगळ्यांकडे मान्य करून घेतली. हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. अशा प्रकारे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि खूप वेगळ्या प्रकारे याचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतं. सोर्सेस बद्दल प्रश्न आहे की पुरातात्विक साधनांशिवाय प्राचीन इतिहास अपूर्ण आहे या विधानाचे संरक्षण करा. एन्शियंट हिस्ट्री रिमेन्स इनकम्प्लीट विदाउट आर्किओलॉजिकल सोर्सेस. क्रिटिकली एक्झामिन द स्टेटमेंट. आता कोणी म्हणत की यात सांगणार की काय, आर्किओलॉजिकल सोर्स लागतातच, पण आता आपण तत्वता चर्चा करू की समजा आता औरंगजेब आहे, शिवाजी महाराज आहे, आता चर्चा केली आपण. तत्वता काय होऊ शकतं की त्यांच्या एकाही किल्ल्याला आपण भेट दिली नाही, दिल्लीत गेलो नाही, आग्र्यात गेलो नाही, तरी सुद्धा त्या काळात इतक्या लोकांनी लिहून ठेवलं आहे, ते निव्वळ वाचलं आपण, त्याचा अभ्यास केला तरी बऱ्यापैकी आपण इतिहास उभा करू शकतो की महाराज कोण होते, त्यांचं काय कर्तृत्व होतं, औरंगजेब कोण होता, त्याचं म्हणणं काय होतं, त्याचं कर्तृत्व काय होतं, हे सगळं आपण उभं करू शकतो नुसत्या लेखी साधनांनी, की ज्याला द्वितीय साधने असंही म्हणतात, लेखी साधनं. पण प्राचीन भारतामध्ये बऱ्याच वेळेला लेखी साधनं उपलब्धच नाहीत किंवा असतील तर अगदी नावापुरती आहेत. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, भारताची पहिली सभ्यता, सिंधू सभ्यता, तिच्याच मधलं लेखी जे आहे ते उपलब्धता आहे, पण ते अजूनही आपल्याला वाचता आलेलं नाही. मग या केसमध्ये जर आपल्याला ते वाचताच नाही आलं आहे तर आपण त्याचा इतिहास उभा कसा करणार. मग याचा अर्थ तिथे आपल्याला एकच सोर्स आहे, तो म्हणजे प्रायमरी सोर्सेस, प्राथमिक साधने, आणि ते म्हणजे आर्किओलॉजी, पुरातात्विक शोध घेणं, विविध प्रकारची स्थळं उत्खनन करणं आणि उत्खनन करून त्यातनं विविध प्रकारची भांडी, अवशेष घरांचे हे सगळं काढणे आणि त्यातून त्याचा अभ्यास करून तो इतिहास उभा करणे, याशिवाय पर्याय नाही. आणि अशा प्रकारे पुरातात्विक आर्किओलॉजिकल साधनं वापरली नाहीत तर आपल्याला आयव्हीसी कळणार नाही आणि स्टोन एज जो आहे अश्मयुग तेही कळणार नाही, कारण अश्मयुगात तर काहीच नव्हतं, लिखाणच नव्हतं. त्यामुळे अश्मयुगाचे सगळे इतिहास आपण कसा उभा केला, तर त्यांची जी दगड सापडली आहेत त्यात हे साधन म्हणून वापरत, उपकरण म्हणून वापरत, ती खास घासून घासून तयार केलेली दगड आहेत त्यांची, त्याचं वर्गीकरण केलंय, त्याचं कुठल्या काळातली कुठली दगड त्यांनी तयार केली, कुठल्या प्रकारची, कुठलं दगड वापरलं त्यासाठी, कुठली साधनं वापरली, यातनं त्यांचा अख्खा इतिहास आपण उभा केलेला आहे. आणि थोडक्यात आर्किओलॉजी इज व्हेरी क्रिटिकल फॉर एन्शंट. मेडिवल आणि मॉडर्न मध्ये महत्व आहेच. मेडिवल मध्ये किल्ले आहेत, आपण भेट देतो, त्यात समजून घेतो, त्यातनं खूप काही कळतच, पण मेडिवल मध्ये त्याच्याशिवाय सुद्धा इतिहास करता येतो. मॉडर्न मध्ये तर अगदी म्हणजे गांधींची साबरमतीला भेट नाही दिली तरी आपलं गांधी करू शकतात, ते स्वतः लिहून ठेवलंय, त्यांच्याबद्दल अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या आधुनिक मध्ये तर अजूनच सोपं आहे, पण प्राचीन मध्ये मात्र आर्किओलॉजी शिवाय पर्याय नाही. हे आपल्याला सिद्ध करून दाखवलं की आपलं काम झालं. म्हणजे नालंदा विक्रमशिला या प्राचीन शैक्षणिक संस्था भारताच्या बौद्धिक व सांस्कृतिक परंपरेचे केंद्र होत्या. या विधानाच्या आधारे या शैक्षणिक संस्थांचे स्वरूप व ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. आता हा प्रश्न युपीएससी ते येऊन गेलेला आहे ऑलरेडी, की नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला
तक्षशिला आणि नालंदा मधला फरक असा प्रश्न जीएस मध्ये आला होता. मग तोच थोडासा प्रश्न बदलून त्याने ऑप्शन मध्ये टाकलाय. नालंदा and Vikramshila were the major centers of India's intellectual and cultural tradition. On the basis of the statement, explain the nature and historical significance of this ancient educational institutions. की या प्राचीन भारतीय शैक्षणिक संस्थांचं महत्व जे आहे ते या दोघांच्या आधारे स्पष्ट करा की ते सांस्कृतिक परंपरेचे केंद्र कशा होत्या. तर एक तर भारताचं सर्वात प्राचीन विद्यापीठ कुठलं, तर ते म्हणजे तक्षशिला. तक्षशिला आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, खैबर खिंडीपासून जवळच आहे आणि व्यापाऱ्यांनी स्पॉन्सर केलं होतं. व्यापारी केंद्रच होतं इथे मोठं. तक्षशिलेने खूप मोठे विद्वान भारताला दिले. पण पुढे हुण नावाचे आक्रमक होते, त्यांनी तक्षशिला नष्ट केली. तेव्हा जे काही उरले सुरले भिक्खू होते ते आतमध्ये आले, बिहारमध्ये गुप्तांना भेटले. गुप्तांना म्हणलं की आमच्या ठिकाणी करा. त्यामुळे कुमारगुप्त या राजाने जमीन दिली आणि त्यावर नालंदा हे नवीन विद्यापीठ उभं राहिलं. नालंदा खूप मोठं आलं. पुढचे 1000 वर्ष त्यांनी आपली गाजवली आहेत. 1000 नाही पण साधारण 500-600 वर्ष त्यांनी आपली गाजवली आहेत. आणि पुढे नालंदाला एवढी गर्दी झाली की नालंदामध्ये प्रवेश मिळेना. तेव्हा मग धर्मपाल नावाचा राजा होता पालांचा, त्याची पदवी होती विक्रमशील, त्या नावाने त्याने विक्रमशिला उभी केली. किंवा मग गोपाल नावाचा राजा होता, त्याने उद्दंतपुरी युनिव्हर्सिटी उभी केली. किंवा एक तेल्हारा नावाची युनिव्हर्सिटी आली. आणि अशा प्रकारे नालंदा, विक्रमशिला, तेल्हारा, उद्दंतपुरी असा एक कॉम्प्लेक्स बनला, शैक्षणिक कॉम्प्लेक्स, एज्युकेशनल सिटीज बनल्या सगळ्या. आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण दिलं गेलं. त्यासाठी अख्ख्या भारतातून आणि परदेशात लोक यायला लागले आणि ते गाजले. विक्रमशिला विशेषतः हे वज्रयान पंथाचं उगमस्थान ठरलं की तांत्रिक बौद्ध धर्म वज्रयान हे विक्रमशिला मधनच प्रसिद्ध आतिश दीपांकर शिकले होते. आणि तेच हा वज्रयान पंथ नेपाळमध्ये आणि नेपाळमधून तिबेटमध्ये घेऊन गेले असं म्हटलं गेलं. आणि त्यातूनच तिबेटमध्ये हा पंथ प्रबळ आहे किंवा प्रभावी आहे. आणि अशा प्रकारे नालंदा आणि विक्रमशिला दोघांनी खूप नाव केलंय. पण बौद्धिक व सांस्कृतिक परंपरेचं केंद्र होतं. मग इथे सगळ्या काळ अखंड ज्ञानसाधना चाले. आणि यांना कसं काय परवडे किंवा कोणाला तेवढं दान देई, तर ते तक्षशिलेसारखे नव्हते की दरवर्षी दान मिळालं तर पुढचं काम चालू. तसं नाही. या काळामध्ये या विद्यापीठांना राजांनी जमिनी भेट दिल्या होत्या आणि त्या जमिनीवर शेती केली जाईल आणि त्यातून यांना उत्पन्न मिळेल. त्यामुळे तक्षशिलेपेक्षा जास्त स्थिर विद्यापीठ होती. त्यामुळे जास्त स्थिरपणे कारभार करत, स्वायत्त होती. राजाही भेदभाव करू शकत नसेल. नालंदाची कथा आहे की एकदा एक राजा आला आणि दबाव टाकायला लागला भिक्खूंवर की माझ्या बाजूने बोला, माझी स्तुती करा, म्हणजे लोकांमध्ये माझा प्रभाव वाढेल. मग तिथे मुख्य भिक्खू होते नालंदाचे, ते ऐकता ऐकता उभे राहिले आणि त्यांनी हातच जोडले. त्यांनी असं केल्याबरोबर नालंदामधल्या हजारो भिक्खूंनी हेच केलं, उभे राहिले आणि हात जोडले. भारतामध्ये असं उभारून हात जोडण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आता निघा. आणि असं हजारो लोकांनी हात जोडल्यावर राजाला ते अपमानास्पद वाटलंय आणि तो ताड पावलं टाकत निघून गेलाय. पण अशा प्रकारे भिक्खूंमध्ये एवढी हे होती एक प्रकारची आत्मविश्वास आणि ताकद की ते बिलकुल घाबरलेले नाही. तर राजाला तरी अशा हाकलून दिलंय. पण अशा प्रकारे ज्या प्रकारची स्वायत्तता ही आजही दुर्मिळ आहे. ते खूप मोठे कॅम्पस यांचे होते, यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं होती जी हस्तलिखित होती. आणि 3 मोठ्या लायब्ररी नालंदामध्ये होत्या पुस्तकांच्या, रत्ननिधी वगैरे. आणि मग अशा प्रकारे हे जे सगळे विद्यापीठ आहेत त्यांनी बौद्धिक व सांस्कृतिक परंपरा चालवली भारताची. विविध प्रकारे आत्मसात केलं, इतरांपर्यंत पोहोचवलं. त्यातनं भारतातलं तत्वज्ञान, भाषा, लिंग्विस्टिक स्टडीज, ग्रामर, व्याकरण, गणित या सगळ्याला चालना मिळाली आणि त्यातनं ते विषय पुढे गेले. आणि अशा प्रकारे मोठी परंपरा या लोकांनी निर्माण केली आणि सांभाळली असं आपल्याला दिसून येईल. त्यांची कीर्ती अगदी जपान, कोरिया, चायना, साऊथ ईस्ट एशिया या सगळ्या भागामध्ये होती. अगदी तिकडून तरुण येत इथे ऍडमिशन घेण्यासाठी. हे सगळ्यात सुंदर वर्णन युएन सॅंग हा प्रख्यात चीनी प्रवासी जो होता त्याने केलेलं आहे. तो नालंदाबद्दल म्हणतो की नालंदाच्या दरवाजावर कायम चिखल असतो का? कारण रोज अनेक तरुण यायचे आशेने की ऍडमिशन मिळेल. पण दारावर जो द्वारपाल असेल तो प्रश्न विचारे. नालंदाचा द्वारपाल वॉचमन विद्वान, तो हा सिद्धांत सांग, ते सांग, ते सांग. नाही आलं तर जा घरी, सांगून टाक, रिजेक्ट. मग काही लोकांचं आतमध्ये की
पहिले रोज रिजेक्ट करून टाके. मग जे रिजेक्ट होत ते रडारड करत, अश्रू गळत, आणि त्यांच्या अश्रूंमुळे नालंदाच्या दारावर कायम चिखल होतो, असं युएन सांगणे म्हटलं आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग? आणि अशा प्रकारे एक मोठी परंपरा निर्माण केली, यात काही शंकाच नाही. औरंगजेब आपला लाडका, एक प्रकारचं की महाराष्ट्राचा इतिहास औरंगजेबाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं आपण निश्चित म्हणता येईल. तर औरंगजेबाचं धार्मिक धोरण आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा, राजकीय गरजांचा व तत्कालीन परिस्थितीचा परिणाम होते. या विधानाच्या आधारे औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाचे स्वरूप व परिणाम समालोचक पद्धतीने स्पष्ट करा. चांगला एकदम मस्त प्रश्न विचारलाय. आणि शिवाजी महाराजांसारखाच वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे की ज्यात 3 भाग करून औरंगजेब विचारलाय. त्या कोर हिस्ट्री म्हणतात त्याला, की औरंगजेब रिलीजियस पॉलिसी वॉज अ रिझल्ट ऑफ 1 his personality, second political needs, and third prevailing circumstances. Based on this statement, explain the nature and consequences of Aurangzeb's religious policy in the critical manner. मग आता हा औरंगजेबाचं धार्मिक धोरण होतं, यात काही शंकाच नाही. तो राजकीय दृष्ट्याही महत्वाकांक्षी होता, त्याला जग जिंकायचं होतं, आलमगीर खरं म्हटलंय. चांगली कल्पना आहे. मात्र इंटरेस्टिंगली हा व्यक्ती जो होता त्याला राजकीयपेक्षा धार्मिक कल्पनांचा जास्त वेळ होता, आणि त्याला धार्मिक विजय हवा होता राजकीयच्या आडून, असा आरोप केला गेलेला आहे. आणि त्यातून गोंधळ घातला, आणि त्यातनं धड धार्मिक विजय मिळू शकला, आणि त्या फंडात पडून तर राजकीय राज्य गमावून बसला. ते मुघलांचं राज्य संपवण्यामध्ये सर्वात मोठा हातभार कोणी लावला असेल तर तो म्हणजे औरंगजेब, यात काही शंकाच नाही. तो मोठा महत्वाकांक्षी होता, मोठा पराक्रमी होता, उत्कृष्ट राजकारणी होता, पण विजन चुकली एकदा की या सगळ्या गुणांचं कसं माती होते, त्याचा औरंगजेब हा चांगलं उदाहरण आहे असं म्हणताय. मग पहिला मुद्दा म्हणजे पर्सनॅलिटी. मग त्याचं व्यक्तिमत्व बघितलं तर स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. त्याला एकाच वेळी जग जिंकायचे आलमगीर, आणि त्याच वेळी त्याला लोकांनी आपलं संत म्हणावं, दरवेश म्हणावं, जिंदा पीर म्हणावं, ही त्याची महत्वाकांक्षा आहे. आता या दोन्ही महत्वाकांक्षा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. राजा महत्वाकांक्षी असतो, कायम संतुष्ट असतो, तर संन्यासी हा कायम संतुष्ट असतो आणि समाधानी असतो. अशी म्हणच आहे आपल्याकडे की राजा संतुष्ट झाला आणि संन्यासी असंतुष्ट झाला तर दोघंही संपतात. राजा संतुष्ट झाला आणि संन्यासी असंतुष्ट झाला तर दोघंही संपतात. औरंगजेब आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये 2 औरंगजेब घेऊन करत होता. एक आलमगीर औरंगजेब, जज जिंकायचं होतं, आणि दुसरा ज्याला महत्वाकांक्षा होती त्याला संत महात्मा म्हणून ओळखलं जावं. हे दोन्ही कसं शक्य होतं? निदान त्याने, जसं बाहुबलीची कथा आहे की त्या राज्य सोडून दिलं आणि मग तो मोठा तपस्वी बनला, तसं राज्य सोडून द्यायला पाहिजे होतं मग, आणि मग कधी तपश्चर्या करायला पाहिजे होती, आध्यात्मिक प्रवास करायला पाहिजे होता. तसं काहीही झालेलं नाहीये. राजकारण करत असताना ती महत्वाकांक्षा आहे. मग असे लोक भंपक बनायची शक्यता असते, दांभिक बनायची पुरेपूर शक्यता असते, आणि एक्झॅक्टली तेच औरंगजेबाचं झालेलं आहे. हळूहळू तो चांगला दांभिक बनत गेला आणि तो अडकत गेला या सगळ्या खेळामध्ये. दुसरा मुद्दा पॉलिटिकल नीड्स. त्या काळची जी तत्कालीन राजकीय गरजा ज्या होत्या, तर राजकीय गरजा काय होता, तर साधारण इतिहासकारांचं म्हणणं आहे की आर्थिक स्थिती बिघडत चालली होती, खर्च वाढले होते, आणि त्यामुळे त्या प्रमाणामध्ये महसूल पुरेसा पडत नव्हता, आणि म्हणूनच शहाजहानने काय केलं होतं, तर कर 50% केला होता. मग 50% म्हणजे आधीच खूप झाला. मग औरंगजेब ते कंटिन्यू केले, औरंगजेबाने अजून जोरावर सुरुवात केली, पण हे असंतोष वाढायला लागला, आणि त्यामुळे मग मुघलांना असुरक्षित वाटायला लागलं. मग अशा असुरक्षित वातावरणामध्ये औरंगजेबाने मुल्ला मौलवींना जवळ केलाय. त्यांनी संधी घेतली, त्यांनी त्याला बरोबर कॉर्नर केलं, की त्यांनी ओळखलं की औरंगजेब असुरक्षित झाला आहे, त्याला आता मासेस बद्दल तितकी खात्री वाटत नाही की ते आपल्याला सपोर्ट करतील. त्या मुल्ला मौलवी म्हणाले की आम्ही धार्मिक सपोर्ट तुला देऊ, तू आम्हाला दे, आम्ही तुला देतो. अशा प्रकारे त्याची जी मानसिक विकलता होती त्याचा एक प्रकारे लोकांनी फायदा घेतला आणि स्वतःला यांना वळवलं, आणि एक प्रकारे त्याची राजकीय गरज भागवायचा प्रयत्न केला. ती खरोखर भागली का, हा एक वेगळाच मुद्दा आहे, पण त्याने तसा प्रयत्न केलाय आणि औरंगजेब त्या प्रभावाखाली आला असं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा मुद्दा तत्कालीन परिस्थिती. तत्कालीन परिस्थिती काय होती की या सगळ्या आर्थिक असंतोषामुळे, वारंवार पडलेले दुष्काळ, लोक वैतागले होते, आणि त्यातनं उठावांची सुरुवात झाली होती, आणि त्यातूनच आगीत तेल ओतल्याप्रमाणे औरंगजेबाचं धार्मिक धोरण. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की इट इज सेड बाय हिस्टोरियन्स दॅट औरंगजेब न्यू द आर्ट ऑफ मेकिंग एनिमीज.
औरंगजेबाला शत्रू बनवण्याची कला खास माहिती होती. त्याने एकदम लारीत शत्रू बनवलेत. मग त्याच्यामध्ये आसाम मधले अहोम आहेत, किंवा राजपूत आहेत, किंवा अगदी अफगाण आहेत, किंवा मग बुंदेले आहेत, किंवा सतनामी नावाचा पंथ आहे, किंवा मराठे आहेत, त्यांना शत्रू बनवून ठेवलंय. असे अनेक शत्रू एकाच वेळी त्याने तयार केलेत आणि सगळ्यांशी तो आयुष्यभर लढत बसलाय. कुठलीच लढाई त्याची पूर्ण झाली नाही आणि कधीच त्याला कुठल्याच लढाईमध्ये निर्णायक विजय मात्र मिळू शकलेला नाही. अशा अनेक गोष्टी अर्धवट सोडून 1707 पर्यंत तो अल्लाला प्यारा झालाय. आणि नुसताच तो गेला नाहीये, तो मध्ययुग भारताचं घेऊन गेलाय. तो मध्ययुगाचा शेवटचा राजा मानला जातो, हे खास वैशिष्ट्य आहे. तशा प्रकारे औरंगजेब. पुढचा, महाजनपदांच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार वेगाने झाला. या विधानाच्या आधारे बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे व स्वरूप स्पष्ट करा. आधी हा कॉमन प्रश्न आहे की महाजनपदांचं युग साधारणतः 600 BC, म्हणजे महाजनपदाचं युग यालाच बुद्धाचा काळ असंही म्हटलं जातं. म्हणजे पॅरलल बुद्धाचा काळ व महाजनपदांचं युग. 18 महाजनपद होती आणि ते आपापसाचा लढाई पण करायला लागले होते. आणि त्यात हळूहळू साम्राज्य निर्मितीकडे भारत चालला होता. एज ऑफ एम्पायर्स आणि कॉन्सॉलिडेशन, एकत्रीकरण, ती प्रवृत्ती दिसून येते. आणि या काळामध्ये शहरीकरण वाढायला लागलं होतं. त्या जुना समाज, जुन्या पद्धतीचे कामं, जुन्या पद्धतीच्या कल्पना मागे पडत चालल्या होत्या. एक नवीन समाज येत चालला होता, जो भौतिक होता, महत्वाकांक्षी होता, भरभराटीला येत चालला होता. आणि अशा समाजाला नवीन धर्माची गरज होती आणि ती भागवली प्रामुख्याने बौद्ध धर्माने. मग ती चर्चा इथे आहे की बुद्धिझम स्प्रेड रॅपिडली ड्युरिंग द पिरियड ऑफ महाजनपदास. समांतरच आहे. ऑन द बेसिस ऑफ द स्टेटमेंट एक्सप्लेन द कॉजेस अँड नेचर ऑफ द स्पिरिट ऑफ बुद्धिझम. मग त्यातनं कारण आणि नेचर. हा थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे मग, की काय नक्की दोघांचं समांतर हे होतं, एकमेकांशी संबंध होता. तर एक तर वाढती भौतिकतेमुळे काय झालं होतं, विषमता वाढायला लागली होती. श्रीमंत आणि गरीब यातला फरक वाढत चालला होता. त्या श्रीमंत खूप श्रीमंत होत चालले होते, गरीब खूप गरीब. अशा प्रकारच्या समाजामध्ये एक दिवशी क्रांती होते आणि गरीब हे श्रीमंतांना हल्ले करतात, त्यांना लुटून फस्त करतात, त्यांचा खून करतात. बुद्धाने ते ओळखलं आणि श्रीमंतांना चेतावणी दिली की तुम्ही आता दान धर्म करा, दान करा, नाही तर तुमच्याकडे हिसकावून घेतलं जाईल. त्या वारंवार त्याने दान मागितलंय. की प्रसिद्ध कथा आहे अनाथपिंडक, याच्याकडनं श्रावस्तीमध्ये वेळुवन घेतलंय आणि त्या अनाथपिंडकाने पूर्ण वन, ते वेळुवन जे आहे बांबूचं वन, ते सोन्याच्या नाण्यांनी भरून टाकलंय आणि तेवढी नाणी मालकाला दिली तेव्हा ते घेता आलं आणि मुद्दल देता आलाय. अशा दान धर्माला प्रोत्साहन त्याने केलं आहे. आणि अशा प्रकारे विषमतेवर त्यांनी चर्चा केली. अजून त्या लक्षात आलं की आता व्यापार वाढू बघत होता, पण व्यापार वाढताना प्रॉब्लेम काय झाला होता की जागोजागी लुटारू होते, वाटमारे लोक होते आणि ते लोकांना लुटत, मारून टाकत आणि त्यांच्या करंगळ्या काढून त्या गळ्यामध्ये घालत. अंगुलीमाल, हिंसा खूप होती वातावरणामध्ये. त्यामुळे बुद्ध आणि बुद्धाचे लोक गाव फिरले आणि या अंगुलीमाल सारख्या लोकांना त्याने हिंसक मार्गावरून अहिंसक मार्गावर आणलं आणि त्यामुळे व्यापार करणं सोयीचं आणि सुलभ झाले. त्याच्यामधलं जी रिस्क होती ती कमी झाली. पुढचा मुद्दा होता की शेतीची वाढ बघत होती. आता या काळामध्ये गहपती नावाचे मोठे शेतकरी निर्माण झाले होते, त्यांचा मोठा बारदाना असेल आणि ते आता शेती वाढवू बघत होते. पण यज्ञामध्ये हिंसा वाढली होती आणि भरपूर बळी दिले जात प्राण्यांचे, विशेषतः गायी, बैल यांचे बळी दिले जात. तर एवढ्या गायी बैली मारल्यावर मग शेतीसाठी ते पुरे पडत नव्हते. मग हे तर बौद्ध धर्म आहे की ज्यांनी पहिल्यांदा गायीला अन्नदा, वरदा आणि सुखदा असं म्हटलं आहे आणि गाय मारू नका असं आवाहन लोकांना करत हिंसेच्या विरुद्ध लोकांना प्रवृत्त केलंय. आणि त्यातून काय झालं, त्यामुळे शेतीचा विकास अजून स्पष्ट होऊ शकला, वाढू शकला. पुढचा मुद्दा काय झाला होता की स्त्रियांचं स्थान घसरत चाललं होतं आणि शूद्रांचं स्थान घसरत चाललं होतं. दोघांना मिळून श्री शूद्र असा शब्द वापरला जाईल. या दोघांनाही मोक्ष नाकारलाय. प्रस्थापित समाजाने, वैदिक धर्माने मोक्ष नाकारलाय. मग तिथे बौद्ध जैनांनी बरोबर संधी घेतली आणि या सगळ्या गटांना त्यांनी मोक्ष देऊ केलाय. कुठली अट टाकली नाहीये आणि मोक्ष देऊ केला आहे.
आणि अशा प्रकारे त्या काळच्या परिस्थितीनुसार त्या काळच्या महाजनपद युगाला समांतर आणि साजेशी आणि पूरक अशा प्रकारचे नवीन धर्म निर्माण झाले, जसे बौद्ध आणि जैन आजीवक हे त्याची उदाहरणं आहेत, की ज्यांनी त्याला पूरक काम केलं, विषमता कमी केली, व्यापाराला प्रोत्साहन दिलं, शेतीच्या वाढीला भर दिलाय आणि पूर्णपणे अहिंसा आणता आली नाही, पण मोठ्या प्रमाणात हिंसा त्यांनी कमी केली. आणि विशेषतः जे व्यवस्थेबाहेर होते बहुजन, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, की ज्याच्यामुळे एरिया वाढलेत, महसूल वाढलाय आणि त्यातनं राज्यही विस्तारलंय आणि त्यातनं संस्कृतीचा प्रसार ठिकठिकाणी झाला. आणि अशा प्रकारे महाजनपदांचं युग आणि बुद्धाचा काळ हे हातात हात घालून चाललेत, यात काही शंका नाही. पुढचं बघूया, चोलकालीन प्रशासन. आता हे एक अत्यंत लाडकं प्रकरण आहे युपीएससी मध्ये, तर कितीतरी प्रश्न विचारले चोल प्रशासनावर. हे सुव्यवस्थित व कार्यक्षम होते. या विधानाच्या आधारे चोलकालीन प्रशासनाची रचना व मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करा. Chola administration was well organized and efficient. On the basis of this statement, explain the structure and main features of Chola administration. आता सुरुवात करताना समजा आपण डिटेलमध्ये जाण्याच्या आधी काय प्रूफ आहे की ते अशा प्रकारे वेल ऑर्गनाइज्ड होतं आणि इफिशियंट होतं हे सांगता येईल. काय प्रूफ असेल तर ते प्रूफ म्हणजे पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये सर्वात दूरवरचं समुद्री आक्रमण हे चोलांनी केलं आहे. राजेंद्र चोल याने आजचं इंडोनेशिया, की त्या काळी शैलेंद्र साम्राज्य होतं, तर शैलेंद्रावर समुद्री आक्रमण केलं आणि त्यांचा पराभव घडवून आणला. त्याच्या आधी किंवा नंतर एवढ्या दूर जाऊन कोणी नौदलाने अशा प्रकारे पराभव घडवून आणलेला हे कसं शक्य झालं? तर बाबा तेवढ्या प्रमाणात प्रशासन इफिशियंट होतं ना, ऑर्गनाइज होतं. किंवा राजेंद्रच पुढचं उदाहरण आहे की तो एकमेव दक्षिणेतला राजा की त्याने उत्तर आक्रमण केलंय. त्याने आंध्र उडिसा मार्गे बंगालवर आक्रमण केलंय, तिथल्या राजाला हरवलंय, तिथलं गंगेचं पाणी तामिळनाडूमध्ये आणलंय आणि गंगाई कोंड चोलपुरम स्थापन केलंय. स्वतःला गंगाई कोंड चोल असं म्हटलंय. मग कसं शक्य झालं बाबा? तर तेवढं त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासन होतं, प्रशासन जे होतं एफिशियंट होतं आणि त्यामुळे किनाऱ्याने बोटी येत, त्या सगळं खायचं पैसे देत आणि पूर्ण किनाऱ्याने वरती जात, समुद्रावरनं बोटींनी सप्लाईज आणि जमिनीवरनं सैन्य, असं करत तो बंगालपर्यंत जाऊन बंगाल जिंकलाय. मग हे तर अगदी अनप्रेसिडेंटेड आहे आणि निश्चितच त्यामुळे प्रशासन बघण्यासारखं आहे. मग प्रशासनाची वैशिष्ट्य काय होती? दोन लेव्हल होत्या, एक वरचे प्रशासन, खालचे प्रशासन. मग वरच्या प्रशासनामध्ये चोल साम्राज्याचं स्वतःचं प्रशासन होतं, चोल राजांचं. त्याच्यामध्ये मग नाडू, वलनाडू अशा प्रकारे प्रशासकीय भाग होते. त्यातच पुढे तामिळनाडू हा शब्द पण आला आहे आणि त्याच्यामध्ये यांचे अधिकारी असत आणि ते स्थानिक भागाची व्यवस्था बघत आणि हे करताना जास्तीत जास्त ऑटोनॉमी असे, स्वायत्तता, आणि जास्त सेफ करत असत. आणि खालचं म्हणजे काय तर ग्राम प्रशासन, गावातलं प्रशासन जे होतं हे त्यांनी पूर्णपणे गावच्या लोकांच्या हातात देऊन टाकलं होतं. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने काम चालय. एक उत्तर मेरूर नावाचा शिलालेख सापडलाय. त्या उत्तर मेरूर शिलालेखामधून आपल्याला सगळी माहिती कळते की एक सभा नावाचं गाव होतं, त्याची कशा प्रकारे व्यवस्था होती. तर गावाचे वाढ पाडत जसे आज असतात शहराचे, आणि त्यातनं निवडणूक म्हणजे थेट मतदान नसे, पण चिठ्ठ्या पाडून प्रतिनिधी निवडून देत आणि मग ते गाव चालू होत आणि त्यात राजे हस्तक्षेप करत नसत. हे लोकांना करही घेत, कर कुठले घ्यायचे, किती प्रमाण लावायचे हे सुद्धा हे लोक ठरवत. आणि अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकतांत्रिक पद्धतीने त्या काळात चाले कारभार हे आज बघून आश्चर्य आपल्याला वाटेल, पण ते करत होते चर्चा करत. आणि गावाची जमीन म्हणजे देवळाची जमीन असे ती स्वतः सांभाळत, गावातले जे तलाव होते त्यांचं त्याच्यात क्षारीकरण झालं, त्याच्यात गाळ साठला तो रिकामा करत, तो मेंटेन करत, अशा अनेक कामं, बगीचा सांभाळत गावातला, अशा अनेक कामे लोक करत आणि त्यातून गावाचं आरोग्य, गावाचा पाणी पुरवठा, गावाचा धान्य पुरवठा कसा नीट राहील याची काळजी घेत. आणि अशा प्रकारे अत्यंत लोकतांत्रिक चांगली पद्धती या लोकांनी उभी केली होती. हे आपल्या सगळ्यात दिसून येतं. तर ती सगळी पद्धती लिहिणं हे थोडंसं सोपं आहे, त्यामुळे हा एकदम स्कोरिंग प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. एक्सपेक्टेडच होता. पुढचा, खालसा पंथाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होती. हा प्रश्न युपीएससीत होऊन घेऊन गेलेला आहे
आणि एक्सपेक्टेड होता कायमच. या विधानाच्या आधारे खालसा पंथाच्या उदयाची कारणे व त्याचे ऐतिहासिक महत्व लिहा. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ खालसा पंथ वॉज अ सिग्निफिकंट इव्हेंट इन द सिख हिस्ट्री. ऑन द बेस ऑफ दिस स्टेटमेंट राईट द कॉजेस ऑफ द खालसा पंथ अँड इट्स हिस्टॉरिक सिग्निफिकन्स. तर जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म स्थापन झाला तसं पंजाबमध्ये खालसा पंथ अभ्यासक्रमामध्ये स्पष्ट दिलं आहे. खालसा पंथ 10वे गुरु गोविंद यांनी या पंथाची स्थापना केली. सीख या पंथाच्या आत्मरीच. खालसा म्हणजे शुद्ध. जो शुद्ध आहे तो अजिबात तडजोड करत नाही. जो शुद्ध आहे तो अन्याय सहन करत नाही, तो लढतो. असं लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली, समतेची प्रेरणा दिली. खालसा ही एक राजकीय चळवळ पण आहे आणि एक सामाजिक चळवळ देखील आहे. मग खालसा स्थापनेची बॅकग्राऊंड अशी होती की औरंगजेबाने गुरूंना पूर्ण कॉर्नर केलं होतं. गुरु आणि त्यांचा तो शीख पंथ संपायला औरंगजेब लागला होता पूर्ण. 9वे गुरु तेग बहादुरीची हत्या केली होती आणि 10व्या गुरूंना कॉर्नर केले. त्यांची 4ही मुलं मारून टाकलीत एक एक करून औरंगजेबाने. सगळी मुलं मारलीत. मग तेव्हा गोविंद लक्षात आलं की अशा काळामध्ये आता गुरु जरी गेले तरी पंथ टिकला पाहिजे, लढवपणा टिकला पाहिजे. आणि मग त्यांनी खालसाची स्थापना केली. त्यातून त्यांनी 5 प्रमुख शिष्य निवडले आणि ते 5 भारताच्या विविध भागातले आणि विविध 5 वेगळ्या जातींचे होते, वेगळ्या खालच्या जातींचे होते. आणि त्या 5 5 नियम दिले. केश, कडा, कंगी, कच्छ, कृपाण असे 5 क सांगितले. आणि त्या 5च्या हातून स्वतः दीक्षा घेतली. बघणार काय की त्यांना दीक्षा दिली आणि स्वतः दीक्षा घेतली. मग अशा प्रकारे सगळे आता समान आहेत. हे 5 जे आहेत ते पंच प्यारे म्हटले गेले. ती परंपरा आजही मानली जाते. आणि मग केश ठेवायचे तर केश असे कसेही ठेवायचे नाहीत, त्याला पगडी घालायची, त्याला अमृतधारी म्हटलं जातं. मग हे अमृतधारी की ज्याला आपण सीख म्हणतो असते बरेचसे अमृतधारी असतात. आणि मग आता यांना सांगून टाकलं की जो कोणी खालसामध्ये आहे तो अन्याय सहन करणार नाही, तो एकीने लढेल. त्यामुळे तेग आणि देग एकत्र आणले. तेग म्हणजे तलवार आणि देग म्हणजे कढई. मग खालसा पंथामध्ये अस्पृश्यता नाही. खालसा पंथामध्ये शिवाशिवीचे हे नाहीत, सगळे समान आहेत. भाईचारावर भर दिला आहे. सरबत भल्ला, सगळ्यांचे भले हो, असं याच्यामध्ये म्हटलं आहे. खालसा तो आहे जो जातीपाती मरत नाही. खालसा तो आहे जो अस्पृश्यता पाळत नाही. खालसा तो आहे जो कुठल्याही प्रकारचं दारू अर्थात ड्रग्सचं व्यसन करत नाही. खालसा तो आहे जो हुंडा देत किंवा घेत नाही. खालसा तो आहे जो स्त्रियांना समान वागवतो. अशा प्रकारे खालसाची तत्व ही अत्यंत प्रगत सामाजिक तत्व आहेत असं निश्चित म्हणता येईल. या खालसा पंथामध्ये पुरुषांना सिंह म्हटलं जातं आणि महिलांना कौर. मग अशा प्रकारे स्त्रियांना सुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि कौर म्हणजे गुरुकन्या, स्त्री ही गुरुकन्या असते असं म्हटलंय. स्वतंत्र अस्तित्व आहे. तर भारतात इतर प्रांतामध्ये आधी वडिलांचं नाव वापरलं जातं आडनाव म्हणून स्त्रियांनी, आणि लग्नानंतर पतीचं आडनाव. पंजाबमध्ये वडिलांचे वापरत नाहीत आणि पतीचं पण नाही. कौर स्वतंत्र अस्तित्व आहे. मग हे गुरुंमुळे शक्य झालंय असं म्हणता येईल. आणि अशा प्रकारे स्त्रियांना समान मानणं आणि पुरुषांच्या बरोबरचा दर्जा देणं हे खालसाचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. अशी खूप सारी वैशिष्ट्य या खालसाची आहेत आणि त्यामुळेच खालसा ही एक प्रबळ ऐतिहासिक घटना ठरली आणि तिचा प्रभाव जो आहे तो आजही ऐतिहासिक प्रभाव की पुढे लढाई दिली मोठी आणि त्यातनंच खालसाचं राज्य उभं केलं. सरकार खालसाजी. आणि तो व्यक्ती होता महाराजा रणजित सिंह. पण खालसाची प्रेरणा एवढी प्रबळ होती की ते होणारच होतं. आणि रणजित सिंहाने त्यामुळे नाण्यांवर गुरु नानक दाखवलेत, गुरु गोविंद दाखवलेत आणि स्वतः सरकारला सरकार खालसाजी असं म्हटलंय. आणि अशा प्रकारे खालसाचा गौरव त्याने उभा केलाय. हरमंदिराला सोन्याच्या पत्र्याने झाकून टाकलंय आणि त्याला सुवर्ण मंदिर म्हटलं गेलं आहे. आणि अशा प्रकारे खालसा हे गाजलंय. प्राचीन भारतीय सांस्कृतिक इतिहासात विज्ञान व गणितातील कल्पनांनी महत्वाची भूमिका बजावली. या विधानाच्या आधारे प्राचीन भारतातील विज्ञान व गणितातील प्रमुख कल्पना व त्यांचे सांस्कृतिक महत्व स्पष्ट करा. आता थोडे मोठे मोठे प्रश्न वाटतात, पण बघितलं तर ही पहिली लाईन आणि तिसरी लाईन सेमच आहे ऍक्च्युली. त्यात काही फरक नाहीये, सेमच गोष्टी त्यांनी रिपीट केल्यात. तर जरा प्रश्न मोठे वाटले तरी त्यात काही फार डीप नाहीये. Ideas of science and mathematics played an important role in the early Indian cultural history.
On the basis of this statement, explain the major scientific and mathematical ideas in the ancient India and their cultural significance. त्यामुळे भारतीय पुढे जरी खूप अध्यात्माडी प्रसिद्ध झाले तरी प्रत्यक्षात भारताची सुरुवातीची दृष्टिकोन होता तो भौतिकवादी होता, पुरेसा भौतिकवादी होता प्राचीन काळात. आणि त्यामुळेच पहिला शहरी नागरीकरण बघितलं आपण सिंधू सभ्यता आहे, किंवा अगदी वैदिक काळामध्ये पण बऱ्यापैकी भौतिक प्रगती त्यांनी केली. पुढे तर मौर्य काळात मोठ्या प्रमाणात ती प्रगती झाली. युद्धतंत्र, विविध प्रकारच्या कारागिरीच्या वस्तू, त्यातनं व्यापारी प्रभुत्व निर्माण झालंय. आणि त्यामुळे भौतिकवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारलेला आहे आणि तो गाजवलाय. मग या सगळ्यामध्ये गणित, मॅथमॅटिक्स आणि विज्ञान यांचा मोठा वाटा आहे. गुप्त काळामध्ये तर या सगळ्याचं शिखर गाठलं गेलं. मग कुठल्या कुठल्या गोष्टीत भारताने शिखर गाठले? कुठल्या? सर्वात मोठं शिखर एव्हरेस्ट म्हणजे आर्यभट्ट आणि त्याचं पुस्तक आर्यभाटीय. हा जो होता आर्यभट्ट हा खगोल विज्ञानात तज्ज्ञ होता आणि ज्योतिषी नव्हता. उलट त्याने टीका केली ज्योतिषी असण्यावर. खगोल विज्ञान आणि गणित हे त्याने एकत्र आणलंय आणि गणितात त्याने मोठी क्रांती केली की ज्याला आपण न्यूमेरिकल्स म्हणतो, आकडे 1 2 3 4 5 6 7 8. तर याचा जगातला पहिला वापर त्याने केलाय. त्याशिवाय शून्यचा पहिला वापर गणितामध्ये त्याने केलाय, ज्याच्यामुळे क्रांती झाली की ज्याच्यामुळे मोठे मोठे आकडे हाताळणं, बरीच वजाबाकी करणं हे सोपं झालंय. त्याशिवाय तो पहिला की ज्याने मॅट्रिक्स सिस्टम, दशमान पद्धतीचा वापर केला आहे. 10 20 30 40 100 200 300. मग त्यामुळे पुन्हा एकदा मोठे मोठे आकडे त्यांचं उलटपालट करणं सोपं झालं. गणित मोठं झालं त्यामुळे. आणि अगदी खगोलशास्त्रात गणित वापरता यायला लागलं की ते अंतर खूप लांब लांब आहेत. तो पहिला की ज्याने डेसिमल सिस्टम वापरली, अपूर्णांक, की अगदी तो शून्याच्या खालती गेला. मग 0.1 0.3 अशा प्रकारे अपूर्णांकाचा वापर त्याने केलाय. त्याला पायथागोरसचा थेरम माहिती होता सेपरेटली, युरोपमध्ये होताच. खगोलशास्त्रात तो पहिला आर्यभट्ट की ज्याने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसं होतं हे अचूकपणे सांगितलंय. त्याच्या आधी ते कोणालाही माहिती नव्हतं आणि पुढे सुद्धा युरोपात अनेक वर्ष ते कोणाला कळलं नाही. पण आर्यभट्टाचं निरीक्षण अचूक होतं आणि त्याने बरोबर सांगितलं की सूर्यग्रहण चंद्रग्रहण कशा प्रकारे होतं. त्याने एक सूर्य सिद्धांत मांडला, पुस्तकच आहे सूर्य सिद्धांत. आणि त्यात सांगितलं की जगाचं केंद्र हे पृथ्वी नसून सूर्य आहे. आता तेही काही खरं नाही की आज ते खोटं पडलंय, पण तरी त्या काळात ती मोठी क्रांती होती की पृथ्वी केंद्रित जगापासून त्याने सूर्य केंद्रित जगाकडे लक्ष वळवलंय. अशा प्रकारे आर्यभट्ट हा एक प्रकारचा शिखर ठरलाय असं म्हणता येईल. त्याचा शिष्य वराह मिहिर हाही गाजलाय. त्याचं बृहत संहिता खूप प्रसिद्ध आहे. त्या रसायनशास्त्रामध्ये रसरत्नाकर नागार्जुन नावाचा तज्ज्ञ होता, तर ते गाजलं आहे. संगीतामध्ये संगीत रत्नाकर हे वैज्ञानिक पुस्तक आहे, त्यात स्वरमाला, रागमाला यांची चर्चा आहे. साहित्यामध्ये नवरस सिद्धांत काढलाय. नवरस, शांत, अद्भुत, विविध, हास्य, करुणा, शृंगार, वीर. आणि त्याच्यामुळे काय झालं की साहित्य रंगवणं सोपं झालंय. असं प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीयांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्याकाळात वापर केला. आणि त्या दृष्टिकोनातनं मग मेहरोली यातला लोहस्तंभ जो आहे, जो अजूनही गंजलेला नाही, तोही उभा केला आहे. आणि अशा प्रकारे विज्ञान आणि गणित हे भारतांची अगदी खास क्षेत्र ठरली की त्यात त्यांनी खूप मोठे मोठे अचिव्हमेंट या काळामध्ये केल्या. आणि त्यातनं पुढचं मोठं विज्ञान की हीच कल्पना पुढे अरबांकडे गेल्या, अरबांकडे युरोपामध्ये गेल्या आणि त्यातनं पुढे युरोपामध्ये आधुनिकतेला चालना मिळाली. आणि युरोप पुढे आधुनिक होण्यामागे काही प्रमाणात हे सगळे शोध कारणीभूत आहेत असं म्हणता येईल. आणि हे करण्यामागे भारताची विजन काय होती, तर त्यांनी सत्य, शिव आणि सुंदर याला एकत्र आणलंय. आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदरताही शोधली आहे आणि सत्यही शोधलंय. आणि त्यामुळे मग कुठलीच गोष्ट करायची का नाही करायची असं हे नाही ठेवलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेतलाय, त्यात सुंदरता शोधली आणि त्यातून खूप चांगलं काहीतरी करून दाखवलंय. आणि अशी ती विजन होती, निर्मळ विजन होती, एक निखळ सायंटिफिक विजन होती. त्याची आज भारताला नितांत गरज आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल, नाही का? कल्याणाची राजतरंगिणी हा युपीएससी मध्ये अत्यंत आवडता प्रश्न आहे. त्यामुळे इथे पण तो विचारलाय, तो प्रश्न ठरलाच असतो की भारतातील सांस्कृतिक परंपरेचे महत्वपूर्ण प्रतिबिंब आहे. कल्चरल हेरिटेज या विधानाच्या आधारे राजतरंगीत प्रतिबिंबित होणाऱ्या भारतातील सांस्कृतिक परंपरेचे स्वरूप महत्व लिहा.
Karna's Raj Tarangini is an important reflection of India's cultural traditions. On the basis of this statement, write the nature and significance of Indian cultural traditions reflected in the Raj Tarangini. So, कल्हण हा प्रसिद्ध काश्मीरी लेखक आणि राज तरंगिणी हा काश्मीरचा इतिहास आहे. तर एक तर प्रॉपर इतिहासावरचं हे भारताचं पहिलं पुस्तक आणि विशेष म्हणजे कुठल्या राजाचं किंवा घराण्याचा इतिहास नाहीये, तर तो काश्मीर या प्रांताचा इतिहास आहे. त्यातनं कसं काश्मीर या प्रांताबद्दल अस्मिता होती हे आपल्याला दिसतं प्राचीन काळापासून. काश्मीर या प्रांताचा इतिहास लिहिला आहे, तो अभिमान आहे. कल्याणचं वैशिष्ट्य असं की तो दरबारामधला माणूस नाही, ही इज नॉट अ कोर्ट पर्सन. तर कोणाही घराण्याची राजाची स्तुती करायचं त्याच्यावर बंधन नाहीये आणि म्हणूनच त्याने एक प्रकारे प्रांताचा इतिहास लिहिला, कुठल्याही घराण्याचा किंवा राजाचा नाही. अर्थात राजे घराण्याचा ताली आहेत, पण प्रांताचा इतिहास त्याने लिहिला आहे. का लिहिला इतिहास त्याने? तर त्याला असं वाटतं की जे भूतकाळात चुका घडल्या त्या पुन्हा घडू नयेत, त्या चुका पुन्हा होऊ नयेत, हा त्याचा शुद्ध दृष्टिकोन आहे आणि त्यातून राजतरंगी लिहून काढलेली आहे. आता यात आपल्याला दिसतं काय? तर त्याचं असं म्हणणं आहे की जे काही घडलं आतापर्यंत ते काही सगळंच आदर्श असं काही नव्हतं. परंपरेत सगळंच काही आदर्श नव्हतं. अनेक राजे हे चुकीच्या पत्नी वागले, कटक कारस्थानं केली आणि अगदी तंत्र मंत्राचा आधार घेतला. काय चुका केल्या त्यांनी, काय काय चांगलं केलं, या सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला. तो कसा करतो, एखादा प्रसंग देतो इतिहासातला थोडक्यात, मग त्याचं एक्सप्लेनेशन देतो आणि शेवटी निष्कर्षही काढतो की त्यातनं आपण काय शिकायचं. कारण इतिहासाचे पहिलं पुस्तक आहे, त्या लोकांना कसं कळणार की काय समजून घ्यायचं यातनं, काय निष्कर्ष काढायचा आहे. नाही जमला तर चुकीचा निष्कर्ष काढला तर. म्हणून कल्याण काय करतो की थेट देतो की हा निष्कर्ष तुम्ही बघून घ्या. संस्कृत मधलं पुस्तक आहे, पण अतिशय सुंदर त्याने मांडणी केली आहे या पुस्तकामध्ये आणि त्याचा असा बायस कोणा राजाविषयी किंवा घराण्याविषयी नाहीये, हे वैशिष्ट्य आहे. मग आता भारतातले सांस्कृतिक परंपरेचे महत्व करतात. सांस्कृतिक परंपरा कशी याच्यामध्ये, तर भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हतीच असं काही नाही. किंबहुना पुराणे जी आहेत, पुराण ही इतिहास परंपराच आहे. तो एक भारतीय इतिहास आहे, एक प्रकारचा सांस्कृतिक इतिहासच आहे तो. त्याच पुढचं पाऊल म्हणजे एक प्रकारे राजतरंगिणी आहे असं म्हणता येईल. फक्त पुराणांचा व्यापक अप्रोच जो आहे, मायथॉलॉजी आणि फॅक्ट्स एकत्र करण्याचा आहे. ते विविध प्रकारच्या कल्पित गोष्टी आणि वास्तव, तसं राजतरंगिणीचं नाहीये. त्याचं 90% अप्रोच वास्तवाबद्दल आहे आणि फार थोडा कल्पित गोष्टींबद्दल आहे. पण तरी एक प्रकारे भारतीय सांस्कृतिक परंपरा आहे पुराणात सुरू झालेली, इतिहास पुराण परंपरा म्हणतात. ती एक प्रकारे राजतरंगिणीने पुढे चालवली आणि जास्त प्रगत किंवा वरच्या स्तरावर नेली असं आपल्याला म्हणता येईल. एका प्रांताचा इतिहास लिहून काढला. अगदी पुराणांमध्ये पण काश्मीरचा इतिहास आहेच. पुराणांमध्ये नीलमत पुराण नावाचं पुराण आहे, हे काश्मीर बद्दल. मग त्या एक प्रकारचा तोही काश्मीरचा इतिहासाचा प्रयत्न होता. तसंच आता हे राजतरंगिणी आहे की जे काश्मीरच्या इतिहासाबद्दल आहे आणि त्यातून त्यांनी विविध राजे, त्यांचं वैशिष्ट्य आणि त्यांची घराणी आणि त्यांचं काय वागण्याची पद्धत होती आणि त्यातनं जनतेचा फायदा तोटा आला आणि काय शिकायला मिळाले यातनं आपल्याला, हे सगळे इंटरेस्टिंग निष्कर्ष त्याने काढलेले आहेत. पुढचा प्रश्न, मुघल चित्रकला ही मुघलकालीन संस्कृतीचे महत्वपूर्ण कलात्मक प्रतिबिंब आहे. या विधानाच्या आधारे मुघल चित्रकलेची वैशिष्ट्ये, विकास व सांस्कृतिक महत्व स्पष्ट करा. मुघल पेंटिंग इज अन इम्पॉर्टंट आर्टिस्टिक रिफ्लेक्शन ऑफ मुघल कल्चर. ऑन द बेसिस ऑफ दिस स्टेटमेंट एक्सप्लेन द फीचर्स, डेव्हलपमेंट अँड कल्चरल सिग्निफिकन्स ऑफ मुघल पेंटिंग्स. आता हे जे मुघल पेंटिंग आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि युपीएससी मध्ये वारंवार याच्या प्रश्न येऊन गेले आहेत. किंबहुना मुघलांचं जे सांस्कृतिक योगदान आहे त्याच्यामध्ये चित्रकला हे खूप मोठं योगदान आहे. आता पुन्हा त्यांनी मोठा प्रश्न विचारलाय 3 ओळींचा नेहमीप्रमाणे, पण मग त्यांचं साधारण समान हे आहे की सांस्कृतिक महत्वपूर्ण कलात्मक प्रतिबिंब आहे किंवा कसं प्रतिबिंब दिसतं. मग थोडक्यात मुघल चित्रकला जरी दाखवली तरी आपल्याला मुघल कळतात, मग त्याचा चित्रकलेची वैशिष्ट्यही कळतात, विकास कळतं आणि सांस्कृतिक महत्वही स्पष्ट होतं. मग सुरुवातीला काय झालं की खुद्द बाबर जो होता त्याला
रसिकता खूप होती. तो स्वतः मोठा लेखक होता, तर चित्र बघायची पण आवड होती. पुढे हुमायून जो आला त्याचा मुलगा, तो पर्शियात पळून गेला होता. मग आता पर्शियातनं परत भारतामध्ये याला पद राज्य घेतलंय. तेव्हा त्याने 2 पर्शियन चित्रकार बरोबर आणले आणि त्यांच्याकडून त्याने एक प्रकारे पुनरुज्जीवन घडवून आणलं चित्रकलेचं. कारण उत्तर भारतातील चित्रकला बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाली होती. पण हळूहळू लक्षात आलं की पर्शियन चित्रकारांचं कसं आहे की टेक्निक ठीक आहे, पण त्यांचं सिमेट्री बरोबर नाहीये, समरूप नाही आहेत, नीट दाखवत नाहीत ते काही. त्या हळूहळू मग त्यांना बायपास करून हळूहळू भारतीयांनी पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या हातामध्ये चित्रकला घेतली. पुढचा राजा होता अकबर. त्याला खूपच इंटरेस्ट होता पेंटिंग मध्ये. त्याचं कारण काय होतं, कारण अकबर हा निरीक्षर होता. त्याला काही कारणाने वाचता आलं नाही कधी, तर तो चित्र बघेल आणि चित्र बघून त्याला आनंद होईल. मग त्याने चित्र मालिकाच तयार करून घेतली, गाजलेली म्हणजे रझमनामा. रझमनामा ही महाभारत आहे चित्र पद्धतीत. मग सगळे महाभारतातले प्रसंग चित्रपत्नी आहेत. मग खूप इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे किंवा मुघल स्टाईल ऑफ पेंटिंग आणि महाभारत. मग हेच त्याला रामायणाचंही केलंय. रामायणाची चित्रमालिका त्याला तयार करून घेतली. हमजा नामा नावाच्या इस्लाम मधल्या कथांवर पण चित्रमालिका तयार करून घेतली. अशा विविध चित्रमालिका तयार करून घेणं हे अकबराचं खास वैशिष्ट्य. अकबर चित्रांमध्ये काय दिसतं आपल्याला, तर गोल्डन लाईन त्याने वापरली, सोनेरी रेषा. का तर आता वैभवाचं, सत्तेचं आणि समृद्धीचं प्रतीक ते आहे आणि म्हणून ती वापरली असं दिसतंय. त्याच्याकडे 2 प्रकार चित्रकार होते. काही होते महावारी. महावारी म्हणजे महिन्याला पगार घेत, आणि काही होते फ्रीलान्स. मग ते पीस वाईज म्हणजे एखादं चित्र पूर्ण झालं की त्याचा त्यांना मेहनताना मिळेल. अशा प्रकारे एक मोठं त्याने एक चित्रकलेचा वर्कशॉपच अकबराने उभा केला आणि त्याचा स्वतः रस घेतला. त्यानंतर तो मुलगा आला जहांगीर. हा जहांगीर जो होता तो स्वतः चित्रकार होता आणि त्या चित्रकलेमध्ये भरपूर रस होता. तर त्याच्या काळामध्ये चित्रकला आपल्या शिखरावर पोहोचली. त्याची वैशिष्ट्य म्हणजे त्याने पोर्ट्रेट पेंटिंग की व्यक्तिचित्र चालू केली. त्यात मिनिचर पेंटिंगला महत्व दिलं. छोटी चित्रे करायला सुरुवात केली. निसर्ग चित्रे, नेचर पेंटिंग याला त्याने महत्व दिलंय. की सामान्य व्यक्ती आणि त्यांची कृती, शेती करणं, विटा भाजणं, यांनाही त्याने शेती चित्रकलेमध्ये आणलं आहे. असं चहू दिशांनी जहांगीरने काम केलं आहे. आता चित्रकलेचा मोठा विकास जहांगीरच्या काळामध्ये झाला. पुढचा राजा शहाजहान. याला सुद्धा वडिलांसारखाच खूप इंटरेस्ट होता, पण वडिलांनी खूप काही करून ठेवल्यामुळे तो वास्तुकलेकडे वळला. पण तरी चित्रकलेत त्याचा इंटरेस्ट कायम राहिला. त्याने काय केलं की चित्र एक चांगल्या प्रकारे जमवली, त्याचं कॅटेगरायझेशन केलं, कॅटलॉग तयार केले. त्याची खास आवड अशी होती की अशी इमॅजिन चित्र तयार करायची की जसं शहाजहान खलिफाला भेटतोय. आता खरं तर या दोघांच्या आयुष्यात कधीच भेट झाली नाही, पण तरी दाखवलंय. पण त्यानंतर पुढचा झाला औरंगजेब. त्याचं वैशिष्ट्य होतं की तो पक्का अरसिक होता आणि शिवाय त्याचं म्हणणं होतं की खर्च खूप वाढलेत, काटकसर केली पाहिजे. आणि त्या नावाखाली त्याने एक विभाग बंद केले आणि लवकरच चित्रकला विभाग बंद केला आणि सगळ्या चित्रकारांना दरबारातनं बाहेर काढलाय. मग हे सगळे चित्रकार विविध स्थानिक राजांकडे गेले आणि तिथे त्यांनी मुघल शैली दिली आणि त्यातनं स्थानिक विषय आणि मुघल शैली यांचं इंटरेस्टिंग हे ठरलं फ्युजन. आणि त्यातनं चित्रकला अजून वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्याच्यामध्ये हिमाचलमध्ये कसोली, कांगडा, राजस्थानमध्ये कोटा, बुंदी, बिकानेर, जैसलमेर, किशनगड अशा अनेक शैली त्यात निर्माण झाल्यात. आणि अशा मुघल चित्रकला ही एक प्रकारे त्यांच्या कलागुणांचं, कल्पनांचं वैशिष्ट्य ठरतं. त्याच्यामध्ये समजा दिवाळीची चित्र आहेत खूप सुंदर, होळी चित्र आहेत, ईद साजरी करताना चित्र आहेत, सगळ्या प्रकारच्या ज्या हे आहेत सण किंवा मग शिकार चित्र आहेत किंवा मग दरबार चित्र आहेत. दरबारामध्ये राजा बसला आहे, चर्चा सल्ला मसलत करतोय, ही चित्र आहेत. विवाह आणि विवाह प्रसंगाची चित्र खूप सुंदर आहेत. तसे रागमाला आहेत की विविध प्रकारचे राग, मल्हार राग, तोडी, त्या रागाची चित्र उभी तयार केली की चित्रकार काय गातोय आणि त्याच वेळी चित्रकार त्या रागाचा भाव पकडतोय चित्रामध्ये. अप्रतिम कल्पना आहे, आजही ती म्हणजे प्रसिद्ध असते. मग तशी चित्र मुघलांच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. युद्ध प्रसंग, चित्तोडवर आक्रमण, तेही सुंदरपण चित्रांमध्ये रंगवलंय. असे विविध विषय चित्रकलेमध्ये मुलांनी हाताळले. जहांगीरच्या काळामध्ये युरोपीय चित्रकारांचा प्रभाव पडला, त्यांच्याकडे खूप काही शिकायला मिळालं. त्यांचं टेक्निक जास्त चांगलं होतं. विशेषतः ऑइल पेंट हा जो प्रकार होता, तैलचित्र हा प्रकार त्यांनी शिकायला मिळाला. की युरोपीय चित्रकारांना खोली कशी दाखवायची, 3rd डायमेन्शन 3D चित्रामध्ये खोली कशी दाखवायची कल्पना होती. मग ती कल्पना पण शिकायला मिळाली.
आणि अशा प्रकारे मुघल काळामध्ये चित्रकला जी आहे ती चांगलीच प्रभावी होती आणि ती आज एक ऐतिहासिक ठेवा आहे असं म्हणता येईल. पुढचं, सिंधू संस्कृती व्यतिरिक्त ब्रॉन्झ युगीन, आता हे छोटे प्रश्न आहेत. भारतात पशुपालन व कृषी संस्कृती स्वतंत्रपणे विकसित झाल्या. या विकास विधानाच्या आधारे पशुपालन व कृषी संस्कृतीची विभागणी व वैशिष्ट्य स्पष्ट करा. Apart from the Indus civilization, pastoral and agricultural cultures developed separately during the Chalcolithic period in India. On the basis of this statement, explain the classification and features of the pastoral and agricultural culture. आता हा एक टॉपिक आहे सिलेबस मध्ये की सिंधूच्या बाहेरील ताम्रपाषाण संस्कृतींचा विकास. मग एक्झॅक्टली तो टॉपिक पकडला त्यांनी आणि बरोबर हा प्रश्न टाकला की सिंधू बाहेर सुद्धा विविध प्रकारच्या शेती संस्कृती निर्माण झाल्या आणि पसरल्या. मग त्याच्या आधी पशुपालन व कृषी संस्कृतीची विभागणी कशी होती, विशेषतः ताम्रपाषाण युगामध्ये, द चाल्कोलिथिक एज. चाल्को म्हणजे ताम्रपाषाण युग, ते तिचं चुकीचं झालंय. ब्रॉन्झ, ताम्रपाषाण. मग ताम्रपाषाणमध्ये संस्कृत्या कुठल्या, तर प्रामुख्याने मध्य प्रदेशमध्ये एमपी, एरण, कयाथा किंवा गणेश्वर येथली संस्कृती आहे. मालवा कल्चर म्हणतात त्याला, मालवा संस्कृती आहे. किंवा मग आपण बघितलं तर राजस्थानमध्ये तांबावती याला म्हणतात, त्यामध्ये तरच अहड असाच नाव आहे, अहड संस्कृती. अहड ही संस्कृती ही उदयपूर जवळ आहे. त्याला बनास नदीच्या काठी असल्यामुळे बनास संस्कृती असंही नाव आहे. तिथे गिलुंड हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्या अहड, गिलुंड हे प्रसिद्ध ठिकाण आहेत. आणि सर्वात मोठी संस्कृती महाराष्ट्रात होती, जोरवे संस्कृती. मग जोरवेचे अनेक ठिकाण आहेत, प्रकाशे आहे, सोनगाव आहे, इनामगाव आहे. सर्वात मोठं ठिकाण म्हणजे दायमाबाद हे आहे, खुद्द जोरवे आहे. 200 स्थळ, जोरवेची 200 स्थळ सापडले. मग सगळे शेतीप्रधान लोक होते, शेती करत, आणि शेती त्यांची चांगली प्रगत होती, नांगर वापरून शेती करत, त्यामुळे रिलेटिव्हली चांगलं उत्पादनही, थोडाफार व्यापार इतरांशी ते करत. आणि यातनं हळूहळू त्यांचं विशेषीकरण झालं होतं. कसायाचं घर सापडलंय, म्हणजे तो फक्त कसाई आहे आणि फक्त तेच काम करतोय. मग स्पेशलायझेशन होत चाललं होतं असं आपल्याला दिसतं. बऱ्यापैकी समृद्ध होत चालल्यामुळे गावांना तटबंदी होती, लाकडी तटबंदी असे, का तर बाकीचे स्थानिक लोक आक्रमण करत, लुटमाट करत, मग संरक्षण देण्याची गरज पडत असे. आणि अशा प्रकारे ताम्रपाषाण लोकांनी भारतातल्या कृषी संस्कृतीचा आणि ग्रामीण संस्कृतीचा पाया घातला. आणि ती परंपरा आजही चालली. आजचा ग्रामीण भारत जो आहे त्या ताम्रपाषाण युगाने चाल्कोलिथिक लोकांनी उभा केला असं म्हणता येईल. फक्त ते खुद्द इंडस सिव्हिलायझेशनला ताम्र पुरवत, तांब, पण ते सिंधूकडनं फारसे काही शिकले दिसत नाहीत. पुढे सिंधू संपली पण ते कंटिन्यू झाले आणि पुढच्या संस्कृतीमध्ये विलीन होऊन गेले. आणि त्यामुळे हे ताम्रपाषाण युग हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांनी खूप सुंदर भांडी तयार केली, मूर्तांना घरामध्येच पुरत. त्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आजही आहे ही, मूळ पुरुष जो असतं गावामध्ये प्रत्येक घरात त्याचं समाधी असते, घरातल्या घरात, तर घरातच पुरलं असतं, त्याची रोज पूजा केली जाते, त्याच्यापुढे दिवा ठेवला जातो. मग आता घरात पूर्ण भीती वाटेल, पण असं नाही, उलट संरक्षण करतो अशी कल्पना आहे, उलट सेफ वाटतं. मग अशा प्रकारच्या कल्पना ताम्रपाषाण युगीन आहेत. किंवा धार्मिक कार्यामध्ये तांब्याचा वापर केला जातो, हे या ताम्रपाषाण युगाचंच योगदान आहे असं म्हणता येईल. मौर्य उत्तर कालखंडातील पोस्ट मौर्य नागरी केंद्रांचा विकास सामाजिक आणि आर्थिक बदलांचे प्रतिबिंब होता. या विधानाच्या आधारे मौर्य उत्तर कालखंडातील नागरी केंद्रांची वाढ कारणे प्रणाली आहात. In the post-modern period, the growth of urban centers reflected the social and economic changes. On the basis of this statement, write the growth, causes and consequences of the urban centers in the post-modern period. त्या उत्तर मौर्य काळ म्हणजे साधारणतः 250 BC तो पुढे 300 AD असा एक समजा 500 वर्षाचा काळ आहे, मौर्यांनंतरचा काळ. आणि या कालखंडामध्ये शहरीकरणात वाढ झाली. भारताचे तिसरे शहरीकरण, पहिलं सिंधू सभ्यता, दुसरं महाजनपदांचं युग, आणि आता हे तिसरं आहे की शहरांची वाढ झाली. का तर व्यापार खूप वाढला या काळात, व्यापारी भरभराट या काळात झाली.
मौर्यांनी आधीच हायवे बनवून ठेवले होते, समान प्रशासन दिलं होतं, मौर्यांनी चलन व्यवस्था आपल्या लॉजिकल एंडला दिली होती. आणि या सगळ्याचा मोठा फायदा पुढच्या काळात झाला. जरी राजकीय अस्थिरता असली तरी आर्थिक भरभराट मधल्या काळात झाली. व्यापार वाढला, कुशाण आले, शक आले आणि त्याच्यामुळे पश्चिम आशियाशी मध्य संपर्क वाढला त्या काळामध्ये. आणि त्यातून मग व्यापारी मार्ग खुले झाले आणि त्यातच जैन, बौद्ध, आजीवक या पंथांनी सुद्धा व्यापाराला पूरक भूमिका घेतल्यामुळे व्यापारी ऍक्टिव्हिटीज या भरभराटीला आल्यात. तर या सगळ्याच्या आधारे मग शहरीकरणामध्ये वाढ आणि त्याचं सामाजिक आणि आर्थिक बदलाचे प्रतिबिंब कसं पडलं हे आपल्याला दिसून येतं. मथुरेचं उदाहरण आहे की मथुरा आणि उज्जैन ही सर्वात मोठी शहरं होती या काळात. त्याच्या आजूबाजूला अनेक श्रेणी होत्या. श्रेणी म्हणजे काय तर कारागिरांचे संघ आणि त्या श्रेणी खूप समृद्ध होत्या. मथुरेमध्ये 7 स्तर सापडले. 1 2 3 4 5 6 7 7 स्तर का तर श्रीमंत एवढी होती की कंटाळायचा तेच ते शहर बघून. मग सगळे शहर काय करायचं की घरं पाडून टाकायचे आणि नव्याने बांधायचे वेगळे डिझाईन. चला परत नंतर काही वर्षांनी कंटाळा आला, परत नव्याने बांधतात. मग हे श्रीमंतीचं लक्षण आहे, परत परत बांधतात. मग अशा प्रकारे शहरीकरणाला चालना मिळाली. आणि मथुरा तर विशेषतः मग एक मोठं कलेचं केंद्र, नाटकांचं केंद्र, संगीताचं केंद्र उभं राहिलं, कारण अनेक व्यापार तिथे येऊन भेटत. उज्जैन अशा प्रकारे केंद्र उभं राहिलं. बंदरं या काळात भरभराटीला आली. चौल महाराष्ट्रामध्ये किंवा मग गुजरातमध्ये भडोच, भरुकच्छ, शुरपारक, सोपारा हे बंदर पुढे आले. आणि अशा प्रकारे बंदरांमधून व्यापार मोठा प्रमाणात केला जाईल. जमिनीच्या मार्गाने मोठा प्रमाणात व्यापार केला जाईल. आणि अशा प्रकारे हा जो काळ आहे याच काळामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. हे सगळे आक्रमक गटाचे धर्म आणि कल्पना, भारतीय अंड्याचे धर्म आणि कल्पना या दोघांनी एकमेकांना एक्सचेंज केल्यात. आणि त्यातच ग्रीकांच्या कल्पना होत्या. ग्रीक लोक सगळे झाले होते भारतामध्ये. त्यातनं गांधार शैली उभी राहिली होती. त्यामुळे गांधार शैली या काळात आली. मथुरा शैली आली किंवा दक्षिण भारतातली पहिली शैली ती म्हणजे अमरावती शैली आली. दक्षिणेमध्येही मोठी शहर उभं राहिली, जसं प्रतिष्ठान आहे, जुन्नर आहे किंवा मग अमरावती हे शहर उभं राहिले, नागार्जुन कोंडा शहर उभं राहिले. अशा प्रकारे शहरीकरणामध्ये मोठी वाढ झाली असं आपल्याला दिसून येतं. तर भरपूर काही लिहिण्यासारखं या प्रश्नामध्ये आहे असं दिसून येईल. बलबनचा राजसत्य सिद्धांत, किंगशिप थिअरी ऑफ बलबन, हा लोकप्रिय युपीएससी मध्ये प्रश्न आहे, इथेही आलाय. हा मुघल प्रशासनातील सम्राट सत्तेचा पाया होता. या विधाच्या आधारे बलबनच्या राजसत्य सिद्धांताचे स्वरूप, वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. मग आता 80% उत्तर हे बलबनच्या सिद्धांताबद्दल लिहायचंय आणि साधारण 20% त्यांचा मुघलांच्या सिद्धांताशी काय संबंध होता हे लिहायचंय. मग बलबनने म्हटलं की राजा हा जिले इलाही आहे. मग जिले इलाही म्हणजे काय? द शॅडो ऑफ गॉड ऑन द अर्थ. राजाची पृथ्वी, देवाची पृथ्वीवरील सावली म्हणजे जिले इलाही. बलबनने ते क्लेम केले. तो स्वतः म्हणाला की मी अफरासियाब नावाचा जो मिथिकल हिरो आहे त्याचा अवतार आहे आणि मी चमत्कार करू शकतो असं म्हणणं आहे. त्यामुळे राजा हा एक प्रकार दैवी असतोय त्याने सिद्ध केलं किंवा तसं मान्य करायला लावलं. तर त्याने खूप कष्ट केले. तो खूप काळजीपूर्वक वर्तन ठेवे. त्या दारूवर बंदी घातली राजधानीमध्ये. सरदारांनी दारू पिऊ नये असा आदेश काढला. स्वतः तो खूप कमी बोले आणि मोजकं बोले आणि सामान्य माणसाशी बोलत नसे, सरदारांशी बोलत नसे. जे काय सांगते वजीरला सांगा, वजीर त्याला सांगे, तो वजीरला उत्तर देईल, वजीर सरदारला सांगा. सरदार हे खालचेच बिवरत आहे त्याचं म्हणणं होतं बलबनचं. दरबारात येताना बराच काळ मेकअप करे, हातात हे घाले, स्टॉकिंग घाले किंवा हातमोजे घाले, मेकअप करून वगैरे. बॉडीगार्ड होते रशियन तारतार, त्यांना घेऊन येई असं त्याने भरपूर प्रयत्न केले. तासन तास तो भाषण दे की कसा राजा दैवी असतो आणि कसं सगळ्यांना त्याचं ऐकलं पाहिजे. राजाचा आदेश मोडणं म्हणजे देवाचा आदेश मोडणार काय असं त्याने म्हटलं आहे. अशा बलबनने खलिफाची साथ घेतली, स्वतः नायब खलिफा म्हटलं आणि खलिफाची भीती दाखवून सरदारांची निष्ठा आपल्याकडे वळवून घेतली आहे. मग अशा प्रकारे राजत्वाचा सिद्धांत बलबनचा इतका गाजलाय की त्यातनं राजाविरुद्ध कोणी जाऊ नये असा संदेश इकडे पसरलाय आणि त्यामुळे राज्य करणं तुलनेने सोपं झालं. मग कारण त्याआधी सरदारांसाठी उठाव करत आणि राज्य अडचणीमध्ये आणत. आणि मग हा सिद्धांत एक प्रकारे मुघलांच्या सत्तेचा पाया पडलाय. मुघलांचं राजचिन्ह बघितलं आपण तर सूर्य आहे. का?
तर आकाशात बघितलं तर सूर्य किती आहेत? एकच आहे. तसं पृथ्वीवर राजा किती? शहा. पाद म्हणजे पृथ्वी. किंग ऑन द अर्थ. पृथ्वीवर राजा किती आहेत? पादशहा. एकच आहे, ते म्हणजे मुघल. आणि मग मुघलांचं राज्य म्हणजे एक प्रकारे देवाचं राज्य आहे. त्यामुळे सगळे म्हणजे मुघलांनी अजून पुढे जाऊन स्वतः बलबनपेक्षा पुढे गेले आणि स्वतः अकबराने स्वतःला खलिफा घोषित केलं. त्यात नुसतं राजा नाहीये, तर खलिफा आहे. खलिफा ईश्वराचा प्रतिनिधी आणि तो धार्मिक राज्य करतो. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय राज्य एकत्र आणलंय मुघलांनी. आणि अशा प्रकारे खलिफा म्हणून टाकल्यामुळे आता देशाबाहेर कोणालाही आदर दाखवायची, त्यांचा आदेश ऐकायची गरजच उरली नाही. आणि अशा प्रकारे बलबनचा सिद्धांत स्वीकारला नाही तर मुघलांनी 2 पाऊल तर अजून पुढे नेला असं दिसून येईल. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे प्राचीन भारतातील प्रशासन, अर्थकारण आणि राज्यशास्त्र यांचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. विधानाच्या आधारे अर्थशास्त्र ग्रंथातील प्रमुख संकल्पना व त्यांचे ऐतिहासिक महत्व वर्णन करा. अर्थशास्त्र इज अ इम्पॉर्टंट ट्रीटाइज ऑन ऍडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमी अँड स्टेटक्राफ्ट in the ancient India. On the basis of the statement, describe the major concepts of अर्थशास्त्र and their historical significance. मग आता हे जे अर्थशास्त्र आहे त्याच्यावर प्रश्न अपेक्षितच आहे. किंबहुना आहे, खूप गाजलेलं पुस्तक आहे, एकदम ओरिजिनल आहे आणि त्याच्यामध्ये त्याने मांडणी केली आहे की कसं अर्थ नसेल तर सगळं निरर्थ आहे आणि व्यर्थ आहे हे त्याने मांडलंय. त्यामुळे मग प्रशासन, अर्थकारण, राज्यशास्त्र म्हणजे त्याने 3 गोष्टी मांडल्यात की प्रशासनाबद्दल लिहा, अर्थकारणाबद्दल लिहा आणि राज्यशास्त्राबद्दल लिहा. आणि त्यात प्रमुख संकल्पना आणि त्याचं ऐतिहासिक महत्व वर्णन करा. मग आता हे दिल्यामुळे बरोबर आपल्याला विभागणी करावं लागेल. म्हणजे काही भाग प्रशासन, काही भाग अर्थकारण आणि काही भाग राज्यशास्त्र आणि काही भाग मग प्रमुख संकल्पना आणि त्यांचं ऐतिहासिक महत्व. मग आता हे अर्थशास्त्र जे आहे आपण जळत नको पण डिटेलमध्ये गेलो आपण तर त्याने खूप चर्चा केली आहे की प्रशासनाचे अंग कुठले. मग सप्तांग सिद्धांत मांडलाय. 7 अंग असतात राहायचे, त्या 7 सांभाळावं लागतं. किंवा मंडल नावाचा सिद्धांत मांडलाय की परराष्ट्र व्यवहार कसे असावे इतर राष्ट्रांशी, इतर राजांशी, त्याची मांडणी खूप प्रख्यात पद्धतीने केली आहे. त्यानंतर प्रशासकीय तत्व कुठली असावी, चेक अँड बॅलन्स, शह व काटश कसे असावेत, किती लेव्हल असतात प्रशासनामध्ये, निर्णय कसे घेतले जावेत, राजाने कुठली काळजी घ्यावी निर्णय घेताना, ही सगळी चर्चा. राज्याची सिक्युरिटी कशी असावी याची त्यांनी चर्चा केलेली आहे. मग अशा प्रकारे खूप सखोल जात चर्चा केली की प्रशासन करणं म्हणजे नक्की काय, राजाची कर्तव्य कुठली आणि ते कशा प्रकारे केली पाहिजे. हे सगळ्याचं तरी महत्व इतकं जाणलंय की त्यानुसार त्याने कर व्यवस्थेवर खूप भर दिलाय. ही कर व्यवस्था कशी असली पाहिजे, कर कसे गोळा करावेत, इतकेही जास्त कर लावू नयेत की लोक गरीब बनतील आणि उठाव करतील, पण इतके कमी लावू नयेत की लोक श्रीमंत बनतील आणि उठाव करतील. मग अशा प्रकारे कर कसे लावावे याचं मार्गदर्शन केलंय. कर अशा प्रकारे लावावेत की लोकांना ते पिंच होता कामा नयेत. जशी मधमाशी फुलाशी गप्पा मारत मारत मध काढून घेते तसं राजाने लोकांकडनं कर काढून घ्यावेत असं चाणक्य म्हणतो. आहे का नाही इंटरेस्टिंग. अशा प्रकारे हे कौटिल्य अर्थशास्त्र जे आहे इट्स अ बुक ऑफ विजडम, की शहाणपण आहे. जसं प्रशासकीय शहाणपण कसं असतं त्यासाठी उत्कृष्ट दाखवलंय. मग त्याला न्यायव्यवस्था कशी असावी, न्याय कसा दिला जावा, किंवा मग गुप्तहेर कसे असावेत, गुप्तहेरांच्या श्रेणी कुठल्या असतात, गुप्तहेर कसे तयार करावेत, अशी डिटेलमध्ये माहिती आहे. आणि गुलामगिरी पद्धत जी आहे, गुलामांना कशी वागणूक द्यावी, गुलामांचा वापर कसा करून घ्यावा, याचीही चर्चा अर्थशास्त्रामध्ये आहे. थोडक्यात त्या काळामध्ये गुलामगिरी होती, ती कौटिल्याला माहिती होती, तर चांगली वाईट चर्चा केली नाहीये. थेट चॅप्टरात लिहिलंय गुलामांवर आणि कसा गुलामांचा एक साधन म्हणून वापर करून घ्यावा यावर चर्चा पण करून टाकली. थोडक्यात अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य असं की अर्थशास्त्र हे नैतिक अनैतिकतेच्या फंदात पडणारं पुस्तक नाहीये. साधनं कुठली आहेत आणि त्यांचा वापर कसा करून घेता येईल यात ते सांगतं. आणि महिलांबद्दल दृष्टिकोन बराच उदार आणि पूर्ण संतर्षित नसला तरी त्यांना उदारपणे वागवणार आहे. कारण पुन्हा एकदा कौटिल्य महिलांकडे साधन म्हणून बघतो. म्हणजे एक प्रकारे राज्याची संसाधने आहेत ते महिलांचं महत्व आहे, त्यांचाही पुरेपूर वापर करता आला पाहिजे. आणि त्यामुळेच धर्मशास्त्रातल्या भूमिकेपेक्षा ही अर्थशास्त्रातली भूमिका
हे जास्त उदार आहे असं आपल्याला दिसून येईल. तसं खूप वेगळ्या प्रकारे उत्तर आपल्याला देता येऊ शकेल. हा एक आवडता माणूस प्रश्न असतात. मोहम्मद बिन तुगलक त्याच्या कृषी उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपाय योजना केल्या. या विधानाच्या आधारे मोहम्मद तुगलकाच्या कृषी विषयक उपाययोजनावर स्पेसिफिक विचारलंय की त्याचं कृषी विषयक उपाययोजना. MBT introduced the various measures to increase the agriculture production on the basis of the statement, right? The agriculture measures of the Muhammad bin Tughlaq and their results. आता काय बाबा मोहम्मद बिन तुगलकने प्रयत्न केले, तर मोहम्मद त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्याने एक तर दिवान में डिपार्टमेंट कोही या नावाने ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट चालू केलं. डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर. त्याच्या आधी असं कुठे डिपार्टमेंट नव्हतं. त्याला त्याने चांगलं एक बजेट दिलं. 70 लाख टंका, जी त्या काळामध्ये मोठी अमाऊंट होती. जमीन दिली की इथे ते प्रयोग करा. आणि मग त्याने 20 सूचना केल्या की नवीन नवीन पिकं ट्राय करा, की नवीन प्रकारचे व्हरायटी आणा, क्रॉप प्रोटेक्शन वर काम करा. तो म्हणाला. अजून तो म्हणाला की जे धान्य पिकं असणारे आहेत त्यांना फळ पिकांकडे वळवा. जे फळं पिकं घेता येत त्याला नगदी पिकं घेण्याकडे प्रवृत्त करा. आणि अशा प्रकारे त्याने असा प्रयत्न केला की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, समृद्धी वाढावी. आणि त्याने विविध सूचना त्याने त्या काळामध्ये केल्यात. आणि हे तसे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत असं म्हणता येईल. दुर्दैवाने काय झालं की त्याचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत. कारण त्याने चूक अशी केली की तो स्वतः बघायला गेलाच नाही ती शेतं अधिकारी काय करतात. न त्याला कळलं की अधिकाऱ्यांनी पैसे खिशात टाकले, करप्शन केलं आणि कुठलेही प्रयोग केले नाहीत, शेती करून बघितली नाही. आणि त्यामुळे मग यामुळे जी उत्पादकता वाढणार होती ती काही झाली नाही. पण सगळं ते कर वाढवले होते, पण करांमुळे फटका बसलेला शेतकऱ्यांना उत्पन्न वाढलं नव्हतं. पण मग हे लक्षात आल्यावर त्याने ते कर कमी केले आणि त्याचवेळी त्याने शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कर्ज द्यायला सुरुवात केली. सौंधार म्हणजे काय, तर बाबा तुम्हाला एखादं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, विहीर खोदायची आहे, चर खोदायचे, तर सपाटीकरण करायचंय, बंदिस्ती करायची, त्यासाठी त्याने कर्ज सुरुवात केली. त्याशिवाय एखाद्याला इमिजिएट पेरणीसाठी कर्ज हवी असतील तर तकाई कर्ज म्हणतात. तगाई किंवा तकाई, तर तकाई कर्ज पण देऊ केलेली आहेत. त्याने विहिरी खोदायला सुरुवात केली. शेतकरी 150हून जास्त विहिरी त्या काळात खोदून घेतल्यात. आणि त्यातनं पाणी पुरवठा वाढेल कसा शेतीसाठी त्याचे प्रयत्न मोहम्मद बिन तुगलकने केले. मग सगळं आदर्श ठरलंय. जरी त्याला यश नाही आलं तरी पुढच्या राजांना त्यातून परिणाम मिळाली. आणि आता पुढचा राजा जो आहे फिरोजशाह तुगलक, त्याने या बाबतीत मोठं यश मिळवून दाखवलेलं आहे. पण त्याची पायाभरणी एक प्रकारे MBTने केली असं म्हणता येईल. सम्राट अशोकाची धम्म संकल्पना ही मौर्य प्रशासन व समाज जीवनाचा महत्वाचा आधार होती. या विधानाच्या आधारे सम्राट अशोकाच्या धम्म संकल्पनेचे स्वरूप महत्व विशद करा. Emperor Ashoka's concept of Dhamma was an important foundation of the moral administration and social life. On the basis of the statement, state the nature and significance of the Emperor Ashoka's concept of Dhamma. हे सगळे सारख्या प्रकारचे प्रश्न आहेत. मला शंका लागले की यांनी ChatGPT वरनं किंवा जेमिनीवर तयार केलेले आहेत. ठीक आहे. धम्म ही संकल्पना अशोकाची आणि त्याचा मौर्य प्रशासन व समाज जीवनाचा महत्वाचा आधार होती. कसं काय बाबा, तर धम्म ही संकल्पना काय होती, तर नवीन धर्म नव्हता, एक कोड ऑफ कंडक्ट होतं, एक स्टेट पॉलिसी होती की ज्यात अशोकाने भर दिला की सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदावे, कोणीही कोणावर अन्याय करू नये, कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, लहान मुलांवर प्रेम करावं, मोठ्यांचा आदर करावा, शेजाऱ्यांवर प्रेम करावं, असं त्याने सांगून टाकलंय. आणि मग ते वाढवत गेली व्याख्या धम्माची की धम्म म्हणजे काय, तर थोडी दया, थोडी क्षमा, थोडी शांती, थोडं दान म्हणजे धम्म आहे. असं त्याने म्हटलंय की धम्माचा प्रसार हा माहुतापासून ब्राह्मणापर्यंत सगळ्यांपर्यंत व्हावा असं म्हणणं आहे. आणि धम्मामध्ये हिंसा येत नाही, अहिंसा त्याने प्रोत्साहन दिलंय. म्हणूनच त्याने राजधानीमध्ये पाटलीपुत्र मासेमारीवर बंदी घातली. स्वतः तो मांसाहारी होता, पण त्याने म्हटलं आहे की मी शाकाहाराकडे वळण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने काही प्राण्यांची यादी दिली आहे आणि सांगितलं की त्या प्राण्यांना मारू नका, असं त्याने आवाहन लोकांना केलं आहे. थोडक्यात त्याने धम्म या संकल्पना व्यापक करत नेलं आणि त्याचं विविध अर्थ कळायला सुरुवात केली. प्रशासनात त्याने काय केलं की त्याने चक्क अधिकारी नेमले, धम्म महामात्ता नावाचे,
आणि त्यांच्याकडून या धर्माचा प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. महिलांसाठी अगदी खास स्त्री धर्म महामात्र नेमले, महिला अधिकारी नेमल्या. जे सीमा प्रांतातले लोक आहेत, बॉर्डर पीपल, त्यांच्यासाठी वेगळे अंत महामात्र नेमले आणि त्यांच्यामध्येही धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. धम्म इतकंच काय, तर परदेशातले राजे अगदी सिरिया, जे इजिप्त असेल, इराण असेल, तिथल्या राजांकडे संदेश पाठवले आणि त्यांच्यापर्यंत धम्म ही कल्पना पोहोचवली. अशा त्या अंतर्गत आणि बाह्य दोन्हीकडे शांतता, सुव्यवस्था, गुण्यागोविंदाने नांदणे, अशा प्रकारचं एक राज्य की ज्याच्यामध्ये हिंसा नसेल, द्वेष नसेल आणि मारामारी नसेल, की ज्यातनंच पुढे प्रगती होईल आणि भरभराट निर्माण होईल, अशी एक पायाभरणी अशोकाने खूप निष्ठेने आपल्या काळामध्ये केली, ज्याची फळं ही पुढच्या काळामध्ये लोकांना मिळाली. लगेच तर मिळाली नाहीत, की म्हणून उलटा आरोप झाला की धम्म संकल्पनेमुळे नुकसान झालं असं काही इतिहासकारांचं म्हणणं असतं इमिजिएटली तरी. तर त्यामुळे खूप मोठं महत्वाचं कारभार आहे त्याचा धम्म ही संकल्पना. मात्र हा अशोकाचा धम्म म्हणजे बौद्ध धर्म नव्हे, तो बौद्ध धर्माचा होता आहे खरे, आणि या धम्मातल्या काही कल्पना बौद्ध धर्म संलग्न आहेत, पण तरी बौद्ध धर्म ही त्याची वैयक्तिक चॉईस होती. आणि हा जो धम्म आहे ही एक प्रशासकीय धोरण होतं आणि त्यामुळे दोन्ही वेगळेच. त्या दोघांचे काय संबंध थेट नाहीये हे निश्चित. सातवाहन कालखंड, आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रसिद्ध कालखंड पारशीन कालखंड सातवाहन हा दक्षिण भारतात प्रारंभिक राजनीतीचा प्रभावी उदाहरण होता. त्या विधानाच्या आधारे सातवाहन कालखंडातील प्रशासनाची रचना, वैशिष्ट्ये व ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. सातवाहन ऍडमिनिस्ट्रेशन वॉज द इफेक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ अर्ली स्टेट फॉर्मेशन साऊथ इंडिया. ऑन द बेस ऑफ द स्टेटमेंट एक्सप्लेन द स्ट्रक्चर, फीचर्स अँड हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स ऑफ द सातवाहन ऍडमिनिस्ट्रेशन. मग स्ट्रक्चर, फीचर्स अँड हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स अशा तीन गोष्टी त्यांनी पुन्हा एकदा विचारल्यात. त्या उत्तर लिहिणं रिलेटिव्हली सोपं आहे. मग बरोबर त्यांनी जे विचारलं आहे त्याचे भाग करायचे आणि ते लिहायचं. आता हे सातवाहन प्रशासन आहे हे प्रामुख्याने मौर्य प्रशासनावरच होतं, कारण मौर्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात आणि लगेच निघाल्यानंतर सातवाहन आले. त्या मौर्यांचा मोठा प्रभाव सातवाहनावर पडला होता. पण फक्त मग स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी काही बदल सुद्धा प्रशासनामध्ये केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांचा जो अधिकारी होता गौल्मिक, हा फिरता होता, त्याच्याकडे रथ होते, हत्ती होते, सैनिक होते. तो ग्रामीण भागामध्ये शांतता पाळे आणि लोकांना शांत करे. जे वाईल्ड होते त्यांना माइल्ड करण्याचं काम होतं. मग त्याचं महत्व होतं. किंवा भोज नावाचे लोक होते, स्थानिक राजे होते, ते आपापल्या भागामध्ये कारभार करत. मग अशा प्रकारे भोज राजा नावाचे लोक पण होते, ते स्थानिक प्रभावी लोक होते असं दिसून येतं. तर प्रशासनामुळे थोडं विकेंद्रीकरण पण होतं असं आपल्याला दिसतं. वारंवार स्कंद किंवा कटक याचा उल्लेख आहे. स्कंद किंवा कटक म्हणजे काय, तर सैनिकी छावणी. लोक अजून हिंसक असल्यामुळे सैनिकी छावणी बरोबर ठेवावी लागेल आणि त्यातनं लोकांना नियंत्रण करावं लागेल. या सातवाहनांनीच दक्षिण भारतातलं पहिलं राजकीय राज्य स्थापन केलं. हे दक्षिणेतले पहिले की ज्यांनी नाणी पाडली, दक्षिणेतले पहिले की ज्यांनी उत्तर आक्रमण केलं, दक्षिणेतले पहिले की ज्यांनी सी टू सी राज्य केलंय, समुद्र समुद्र, दक्षिणेतले पहिले की ज्यांनी जागतिक व्यापाराला सुरुवात केली आणि त्यात दख्खनचा सुवर्ण काळ त्यांनी घडवून आणलाय. अशा अनेक प्रकारे सांस्कृतिक योगदान आहे. हाल, गाथा सप्तशती, गुणाढ्य, बृहत कथा, अशा प्रकारे सातवाहनाचं चौफेर योगदान आहे. महाराष्ट्रातले किल्ले सुद्धा त्यांनीच बांधलेत. मग ते त्यांचं आर्किटेक्चरल योगदान आहे असं म्हणता येईल. 18व्या खूप वेगळ्या प्रकारे लिहिता येईल त्यांचं प्रशासन कशा प्रकारे होतं आणि त्याचे काय फायदे महाराष्ट्राला किंवा दक्षिण भारताला झाले. अल्लाउद्दीन खिलजी अजून एक आवडतं प्रकरण आणि त्याच्यात प्रश्न ठरला असतो. साम्राज्य विस्ताराने दिल्ली सल्तनतीच्या सामर्थ्यात निर्णायक टप्पा गाठला. तर रणबीर सिंग तुम्ही बघितलं असेल पद्मावत, तुम्हाला अल्लाउद्दीन बऱ्यापैकी कळलं असेलच. या विधानाच्या आधारे अल्लाउद्दीन खिलजीच्या जिंकल्या प्रतिष्ठेचे वर्णन, त्याच्या मोहिमा आणि साम्राज्य विस्ताराचा तीन गोष्टी विचारतात नेहमी. समजा यात जिंकल्या प्रतिष्ठेचे वर्णन, त्याच्या मोहिमा आणि साम्राज्य विस्ताराचे ऐतिहासिक महत्व वर्णन करा. टेरिटोरियल एक्सपान्शन ऑफ द अल्लाउद्दीन खिलजी मार्क्ड a decisive phase in the strength of the Delhi Sultanate. On the basis of this statement, describe the region conquered by Alauddin Khilji, his campaigns, and the historical significance of this territorial gains. मग आता मोठा प्रश्न उठला तरी ठीक आहे, अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचं अचिव्हमेंट्स. मग त्याने जिंकल्या प्रदेशाचं वर्णन. मग त्याने काय केलं की गुजरात पहिले जिंकला, मग त्याने दख्खनवर 3 स्वाऱ्या केल्या दक्षिणेवर आणि त्यातनं अंकित करून टाकलं दक्षिणेच्या राजांना स्वतःकडे.
राजपुतांवर आक्रमण केले, राजपुतांना शरण आणले त्याने, सल्तनतला त्याने स्ट्रॉंग बनवले, एकत्रीकरण केले चांगल्या प्रकारे, दक्षिणेला अंकित करून पुढच्या काळामध्ये भारताच्या एकीकरणाचा पाया काय घातलाय असं आपल्याला दिसून येईल किंवा म्हणता येईल. त्याच्या मोहिमा म्हणजे प्रसिद्ध होत्या. जसं आपण त्या पद्मावत पिक्चर मध्ये चित्तोडवर स्वारी आहे, रणथंबोरवर स्वारी आहे, गुजरातवर स्वारी त्याने केली आहे. मलिक काफूर त्याचा अधिकारी आणि दक्षिणेवर 3 स्वाऱ्या केल्या आणि त्यातून त्याने एक एक करून म्हणजे कोणते यादव, काकतीय, होयसळ आणि पांड्य हे सगळ्यांना एक एक करून शरण आणलंय. मग ते सगळ्याचं वर्णन करता येईल. आणि साम्राज्य विस्तार आणि त्यातनं मोठं साम्राज्य त्याने उभं केलं, 20 वर्षाचं राज्य अलाउद्दीन खिलजीचं. त्यातनं सुलतानशाही प्रबळ झाली, दक्षिण उत्तर भारतातला जो फरक होता तो कमी झाला, सगळे एकत्र आले, राजकीय एकीकरण झालंय आणि अशा प्रकारे पुढच्या विकासाची किंवा प्रगतीची दिशा अलाउद्दीनने घालून दिली असं म्हणून म्हणता येईल. राष्ट्रकुल कालखंडातले सांस्कृतिक पैलू, कला, साहित्य आणि धार्मिक सहिष्णुते स्पष्ट दिसून येतात. या विधानाच्या आधारे राष्ट्रकूट काळातले सांस्कृतिक पैलू व त्यांचे महत्व लिहा. सरळ प्रश्न आहे, जरी मोठे वाटले तरी प्रश्न सरळ आहे. पुन्हा एकदा 3 गोष्टी, कला, साहित्य आणि धार्मिक सहिष्णुता आणि मध्ये सांस्कृतिक पैलू व महत्व. द कल्चरल ऍस्पेक्ट ऑफ द राष्ट्रकूट पिरियड आर रिफ्लेक्टेड इन द आर्ट, लिटरेचर अँड रिलिजियस टॉलरन्स. ऑन द बेसिस ऑफ दिस स्टेटमेंट राईट द कल्चरल ऍस्पेक्ट्स ऑफ द राष्ट्रकूट पिरियड अँड देअर सिग्निफिकन्स. की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट जे होते ते बदामीचे चालुक्य यांच्यानंतर आले आणि त्याच्यानंतर पुन्हा चालुक्य आले. त्या 2 चालुक्यांच्या मध्ये सँडविच म्हणजे राष्ट्रकूट. दंतीदुर्ग नावाचा चालुक्याचा सामंत होता, त्याने स्थापना केली आणि त्याची राजधानी फिरती होती. काही काळ भोकरदन होती, काही काळ लट्टालूर म्हणजे लातूर होती आणि पुढे मालखेड ही राजधानी होती, फिरती राजधानी होती. हे राष्ट्रकूटांचंच एक प्रशासकीय युनिट होतं, ते म्हणजे महाराष्ट्र आणि त्यावरून आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव मिळालेलं आहे. हे राष्ट्रकूटाचे हे कन्नड मातृभाषेचे होते, पण तरी त्यांनी विविध भाषांना प्रोत्साहन दिले, विविध धर्मांना प्रोत्साहन दिले. बरेचसे राजे जैन होते, त्यामुळे अमोघ वर्षा प्रख्यात राजा जैन होता. मग त्याने महालक्ष्मीचं मंदिर उभारलं कोल्हापूरला, ते आजही प्रख्यात आहे. त्याचं कॉमन मंदिर आहे जैनांमधलं आणि हिंदूंमधलं. मग अशा प्रकारे साहित्याला प्रोत्साहन या लोकांनी दिलंय. त्यानेच कविराज मार्ग हा कन्नड भाषेतला पहिला पुस्तक त्याने लिहिलं आहे. राष्ट्रकूटांचं आर्किटेक्चर मधलं योगदान म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी काय केलं तर वेरूळ, एलोरा येथे कैलास लेणं खोदलंय. ते भारतातलं सर्वात उच्च अंक आहे की रॉक कट आर्किटेक्चर, की अशा प्रकारे पाषाणामधलं शिल्प यातला अतिशय मोठा उच्चांक त्याच्यामध्ये त्यांनी गाठला आहे. तर एकंदरीत धर्म, प्रशासन या सगळ्यामुळे राष्ट्रकूटांचं फार मोठं योगदान या काळात राहिलं आहे. साहित्याला तरी प्रोत्साहन या काळामध्ये दिलंच आहे. तसे विविध पैलू, सांस्कृतिक पैलू आपल्याला लिहिता येतील राष्ट्रकूटांचे. विशेषतः एलोरा, कैलास समोर ठेवून आपल्याला खूप काही त्यांच्याबद्दल लिहिता येऊ शकेल. मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ ही सामाजिक व धार्मिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन होती. या विधानाच्या आधारे भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये, प्रमुख संप्रदाय व पुन्हा 3 गोष्टी, वैशिष्ट्ये, प्रमुख संप्रदाय व सामाजिक परिणाम. द भक्ती मूवमेंट ऑफ द medieval India was an important instrument of social and religious transformation. On the basis of this statement, explain the features of the Bhakti movement and the major sects and social consequences. हे कुठले पंथ होते आणि त्याचे कुठले सामाजिक परिणाम दिसून आले. आता थोडा मोठा प्रश्न आहे, पण थोडं काय सांगता येईल तर भक्ती चळवळ ही एक प्रमुख चळवळ ठरली आणि त्याचे सामाजिक आणि धार्मिक परिवर्तन घडवून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. की भक्ती चळवळीने प्रस्थापित धर्मामधले कर्मकांड, मध्यस्थाची भूमिका, संस्कृतचा खूप जास्त वापर, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व हे सगळंच नाकारून टाकलंय आणि भक्तीने पुन्हा एकदा माणसाला माणूस म्हणून बघितलंय. त्याचा आध्यात्मिक त्याची भूक आहे ती भागवण्यासाठी त्याला देवाशी थेट जोडून घेतलंय आणि भक्ती ही कल्पना सगळ्यांना खुली आहे. जातीभेद न बघता अगदी वैश्या सुद्धा येऊ शकतात आणि कोणी येऊ शकतात, शूद्र येऊ शकतात, अस्पृश्य येऊ शकतात. भक्तीमध्ये मध्यस्थ नाही आहे, थेट देव संपर्क करता येतो. देव हा मित्र आहे, कोणी राक्षस नाही छळतो आणि तो 24 तास त्याचं वर्शिप करता येते. त्याला कुठल्याही प्रकारचं कर्मकांड लागत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं हे लागत नाही, एखादी लाच देवी तसं एखादं द्यावं लागत नाही काही. तो नुसतं तुमचे नाव घेण्याने खुश होऊन जातो. आणि अशा प्रकारे भक्ती ही कशी आहे तर सोपी केली पायवाट, की जो रस्ता कठीण होता 8 रांगेचा होता तो पायवाटेचा केला आणि तो सगळ्यांना खुला केलाय, सोपा केलाय असं म्हणता येईल. म्हणजे भक्ती चळवळ 2 प्रकारे आहे. एक हिंदूंमधली भक्ती चळवळ, वारकरी आणि इतर,
आणि मुस्लिमांमधली भक्ती चळवळ, ज्याला सुफी संप्रदाय म्हणतात. सुफींचे अनेक सिलसिले आहेत, 16 प्रमुख सिलसिले आहेत. त्यातला चिश्ती हा प्रमुख सिलसिला आहे. पण तेही सगळे भक्तिमार्गीच आहेत आणि दोन्ही एकत्र येत गेले हळू आणि दोघांनी एकमेकांचा प्रभाव टाकला आणि त्यातनं मध्ययुगामध्ये भक्ती चळवळीमुळे संगीत, साहित्य, भाषा आणि एक प्रकारचं मिश्र संस्कृती, एक कंपोजिट कल्चर याला चालना मिळाली असं आपण निश्चित म्हणता येईल. आणि त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, काही शंका नाही. शेवटचा प्रश्न, शेरशाह सुरी आता हा एक महत्वाचा राजा, प्रशासनाने प्रभावी व सुव्यवस्थित प्रशासनाचं उत्कृष्ट उदाहरण होते. त्या विधानाच्या आधारे शेरशाहच्या प्रशासनाची पुन्हा 3 गोष्टी की प्रशासनाची वैशिष्ट्ये, त्यानंतर सुधारणा आणि ऐतिहासिक महत्व स्पष्ट करा. शेरशाह ऍडमिनिस्ट्रेशन वॉज an excellent example of efficient and well organized governance in the medieval India. On the basis of this statement, describe the features, reforms, and historical significance of the Sher Shah administration. की शेरशहाचं काय महत्व होतं, तर ते महत्व असं आहे की त्याने केलेल्या सुधारणा खुद्द अकबराने पुढे चालवल्या. शेरशहाचा एक महत्वाचा मंत्री हा अकबराच्या नवरत्नातला एक होता, तो म्हणजे राजा तोडरमल, की ज्याने अकबराच्या मध्ये महसूल विभागामध्ये खूप महत्वाची कामगिरी बजावली आणि मुघल राज्याला स्थैर्य देण्यामध्ये तोडरमलचं मोठं योगदान आहे. पण मुळात शिकलाय की कोणाच्या हाताखाली काम केलंय, तर शेरशाह सुरीच्या. तर शेरशाह अफगाण होता, बिहारचा अफगाण होता. आता 21 वर्ष ग्रामीण प्रशासनामध्ये काम केलं होतं कलेक्टर सारखं. तर त्याला शेतीचे प्रश्न, दुष्काळ सगळ्याची त्याला कल्पना होती आणि कसं बिनबिन करता येईल याची त्याला कल्पना होती. ते उत्कृष्ट शिक्षक होता, विद्वान होता, शिक्षक होता, मग प्रशासक बनला आणि मग लढवई आणि राजकारणी बनला. ते सगळे गुण त्याच्यामध्ये एकत्र होते. तो शिक्षकही होता, विद्वान होता, प्रशासक होता उत्कृष्ट, लढवय्या होता, सेनापती होता. आणि मग त्यामुळेच त्याला हे सगळं शक्य झालं की त्याने खूप चांगलं प्रभावी व सुव्यवस्थित प्रशासन त्याने स्थापन केलं, की ज्यात त्याने विविध प्रकारचे लेव्हल तयार केलं प्रशासनामध्ये, चेक अँड बॅलन्स सिस्टम उभी केली आणि याच्यामध्ये कोणा एकाच्या हातामध्ये सत्ता एकवटणार नाही याची त्याने काळजी शेरशहाने घेतली. आता हे सगळे डिटेल आपण बघायला नको, पण अशा प्रकारे शेरशहाने काय केलं की विविध भागामध्ये प्रशासनाचे फरक घडून आणले. तर नाणे व्यवस्था सुधारली, रुपया हे चलन चालू केलं, दाम हे चालू केलंय आणि त्यातनं भारताच्या व्यापाराला चालना मिळाली, विविध हायवे उभारले. त्याच्यामुळे मग सैन्याचं देवाणघेवाण करणं, व्यापारी माल इकडून तिकडे नेणं सोपं झालं, डाक चौकी उभारली, त्याच्यामुळे पत्र व्यवहार सोपा झाला, स्वस्त झाला, तो सामान्य माणसांना उपलब्ध करून दिला. मदरसा काढल्या, कॉलेजेस काढले, त्यातनं शिक्षणाला चालना त्याने दिली आहे. आर्किटेक्चरला प्रोत्साहन दिलं, दिल्लीमध्ये पुराणा किल्ला उभा केलाय. अशा प्रकारे चौफेर कामगिरी, फक्त 5 वर्ष राज्य केलंय. शेरशाहचं राज्य फक्त 5 वर्ष होतं, पण 5 वर्षात त्याने सगळ्या बाबतींमध्ये प्रशासनाच्या आपला ठसा उमटवलाय, जो आजही भारतावर आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण अशा प्रकारे हा इतिहासाची चर्चा आय होप तुम्हाला आवडली असेल. की आपण थोडी धावता आढावा घेतलाय, पण डिटेलमध्ये करायचा असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटा. कोणाला उत्तर लिहून चेक करून घ्यायचे असतील तरी तुमचं स्वागत आहे. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.